इंडियन मेडिकल असोसिएशन सांगली आयोजित ऑनलाईन कार्यक्रम डॉक्टर तुमच्या भेटीला. आजार होऊच नयेत आणि झालेच तर काय करावे याची आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून अतिशय सोप्या शब्दात आणि तीही घरबसल्या दिलेली माहिती. आत्तापर्यंत अनेक महत्त्वांच्या विषयांवर वेबिनार सादर. हे वेबिनार आपण आमच्या IMA सांगली आरोग्य जागृती या यूट्यूब चॅनेलवर केव्हाही बघू शकता. डोळ्यांची काळजी, विकार आणि त्यावरचे उपचार, लहानग्यांचे आरोग्य, विकार आणि उपचार, स्त्री जीवनातील विविध टप्प्यात येणाऱ्या समस्यांचे स्त्रीरोग तज्ज्ञांच्याकडूनच मार्गदर्शन, डायबेटीस अर्थात मधुमेहाविषयी सर्व काही, दानात श्रेष्ठ दान, नेत्रदान, रक्तदान, त्वचादान आणि अवयवदान याविषयीची सर्व माहिती, मानदुखी, कंबरदुखी अर्थात मणक्यांच्या विकारांबद्दल सर्व काही, मुखदंतरोग समस्या, उपचार आणि प्रतिबंध, त्वचा विकारांपासून ते आधुनिक सौंदर्य उपचार पद्धतीपर्यंत सर्व काही, भूलभुलैया अर्थात भूलशास्त्र आणि भूलतज्ञ. जर एखादे वेबिनार मिस झाले असेल तर काळजी नको. तुम्ही IMA सांगली आरोग्य जागृती या यूट्यूब चॅनलवर केव्हाही हे वेबिनार बघू शकता. तेव्हा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतरांना सांगायलाही विसरू नका. नमस्कार, गुड मॉर्निंग. डॉक्टर तुमच्या भेटीला या कार्यक्रमात मी डॉक्टर माधवी दिलीप पटवर्धन आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते. इंडियन मेडिकल असोसिएशन सांगलीद्वारा हा कार्यक्रम जुलै 2022पासून सुरू केला आहे. आज या कार्यक्रमातला 15वा भाग आम्ही सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. पेशंट आम्हा डॉक्टरांकडे केव्हा येतात? अर्थात जेव्हा कधी ते आजारी पडतात किंवा त्यांना काहीतरी त्रास सुरू होतो तेव्हाच. पण आम्हाला असं लक्षात येतं की जर हे पेशंट लवकर आले असते, जर त्यांनी योग्य ती काळजी घेतली असती तर त्यांना हा आजार झालाच नसता किंवा झाला असता तर तो बळावला नसता. पण ही सर्व माहिती त्यांना कोण सांगणार? तर त्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन सांगलीद्वारा आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे. आता ह्या कार्यक्रमात काय काळजी घ्यायची, आजारांसाठी कोणते उपाय उपलब्ध आहेत, त्याच्याबद्दल काही गैरसमज असतील तर हे सर्व निष्णात डॉक्टर अतिशय सोप्या शब्दात आपल्याला सांगत असतात. आपल्याला जर निरामय व आनंदी आयुष्य जगायचं असेल तर 3 गोष्टींची गरज असते. एक म्हणजे योग्य आहार, दुसरा म्हणजे नियमित व्यायाम व तिसरं म्हणजे चांगले विचार. आज आपण व्यायामाबद्दल माहिती घेणार आहोत. आता समजा माझी आजी असती जी 90 वर्षाची होऊन गेली, तर ती मला म्हणाली असती आमच्या वेळेला नव्हते बरे असे काही फॅड्स. बरोबर आहे. त्यावेळेला त्यांची जीवनशैली अशी होती की तेव्हा त्यांना दिवसाभरातलं काम करता करताच योग्य तो व्यायाम व्हायचा, त्यामुळे त्यांना वेगळा व्यायाम करावा लागायचा नाही. पण आज तशी परिस्थिती नाही आहे. आपली जीवनशैली आमूलाग्र बदलली आहे. त्यामुळे नियमित व्यायाम करणे हे अत्यंत गरजेचं झालेलं आहे. आता हा नियमित व्यायाम म्हणजे कसा करावा, कोणता करावा, कोणत्या वयात करावा व त्याच्याबद्दलची व्यवस्थित शास्त्रोक्त माहिती आज सांगलीतील 4 निष्णात फिजिओथेरपिस्ट आपल्याला सांगणार आहेत. डॉक्टर सचिन शेट्टी जे आजचे कार्यक्रमाचे समन्वयक पण आहेत, डॉक्टर स्नेहल कटके, डॉक्टर अक्षय लिमये व डॉक्टर शीतल लिमये या सर्व फिजिओथेरपिस्टचे मी मनपूर्वक स्वागत करते. आजचा व आधीचे 14 भाग आपण IMA सांगली आरोग्य जागृती या यूट्यूब चॅनलवर केव्हाही बघू शकता. आपल्या काही सूचना असतील, आपल्या काही शंका असतील, आपले काही प्रश्न असतील तर फ्लायरमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण संपर्क साधावा ही विनंती. हे कार्यक्रम आहेत त्याच्याबद्दलची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावी ही अतिशय नम्र विनंती मी आपल्याला करत आहे. आजच्या कार्यक्रमात जे सर्व फिजिओथेरपिस्ट जॉईन झालेले आहेत त्या सर्वांचे मी आभार मानते. तसेच IMA सांगलीचे अध्यक्ष डॉक्टर अजित मेहता व सेक्रेटरी डॉक्टर पराग शहा यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आपल्या सर्वांना निरामय व आनंदी आयुष्य लाभावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते व इथेच थांबते. धन्यवाद. नमस्कार दर्शको. आजचा आपला विषय आहे आरोग्यासाठी व्यायाम. म्हणजे सर्व लोक आपण व्यायाम करतो, व्यायाम करायला हवं हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु ज्यावेळेला व्यायाम करत असताना मी बरोबर करतो आहे की नाही, काही चुकतं आहे का, की माझ्यासाठी योग्य व्यायाम आहे का नाही,
कित्येक जण तर असे असतात की व्यायाम करूनही त्यांना काही इजा होतात किंवा दुखापती असतात किंवा आजार पडतात. तर मग हे होत असेल याचा अर्थ काहीतरी चुकतं आहे. तर आपण हे सगळं काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे, हे आपण जाणून घेणं गरजेचं आहे. त्या रीतीने आपल्याला आपले काही मार्गदर्शक आहेत इथे, तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत, त्यांचा आपण सल्ला घेणार आहोत इथे. आजचा आपला विषय आहे आरोग्यासाठी व्यायाम. आरोग्य उत्तम राहण्यासाठी आपल्या क्षमतेनुसार व्यायाम करणं अत्यंत गरजेचं आहे. नियमित व्यायाम केल्यास अनेक आजारांना दूर ठेवू शकतो असं तज्ज्ञ आवर्जून सांगतात. पण कोणत्या वयोगटातील व्यक्तींनी कोणत्या प्रकारचा आणि किती प्रमाणात व्यायाम करणं आवश्यक आहे असा प्रश्न अनेकांना पडतो. हेच आज आपण जाणून घ्यायचं आहे. व्यायाम करताना आपण ऐकतो की योगा, ॲरोबिक्स, जिम, झुंबा, धावणे, खेळ अशा बरेच प्रकारचे व्यायाम असू शकतात. बऱ्याचदा आपण व्यायाम करत असताना काही दुखापती होतात. तर मग ते का होतात? व्यायाम करत असताना दुखापती होतात म्हणजे याचा अर्थ काहीतरी चुकीचं आहे. काही लोकांचं म्हणणं असतं की जिम करत असल्यानंतर आपण दुखापती वाढवून घेण्याचं कारण आहे. असंही काही नाही आहे. काही वेळेला असं वाटतं की मी झुंबा करतो म्हणजे मी एकदम परफेक्ट आहे आणि तिथं काही इजा होणारच नाही. योगा करतो म्हणजे तिथं काही इजा होणार नाही. असं काहीच नसतं. कोणताही व्यायाम चुकीच्या पद्धतीने केला तर नक्कीच तुम्हाला प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. आणि जर व्यायाम करत असताना आपण कोणाच्या देखरेखीखाली करतो का, कोणी तज्ज्ञ आहे का, एक्सपर्ट आहेत का, हेही तितकंच महत्त्वाचं राहतं. अचानकपणे एका दिवशी व्यायाम करायचा प्रयत्न करतो, तिथे बरेच इजा निर्माण होतात की ते प्रॉब्लेम्स तयार होतात. तर ह्या सगळ्या गोष्टीतून दूर करण्यासाठी आपल्याला पूर्णतः माहिती घेणं गरजेचं आहे. यासाठी आज आपल्याकडे तज्ज्ञ आहेत. सर्वप्रथम डॉक्टर स्नेहा कटके, भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फिजिओथेरपी या ठिकाणी ते प्रिन्सिपल म्हणून कार्यरत आहेत. ते आपल्याला कार्डिओ रेस्पिरेटरीबद्दल सांगतील. म्हणजे हृदय आणि फुफ्फुसाचं काम कसं असलं पाहिजे, त्याची क्षमता कशी वाढवली पाहिजे, ते किती गरजेचं आहे, काय त्याचं नियम आहेत, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणं आपण डॉक्टर स्नेहा कटके यांच्याकडून. त्याच्यानंतर आपल्याकडं आहेत डॉक्टर अक्षय लिमये. हे आपल्याला समतोलन कसं ठेवला पाहिजे, चपळता कशी असलं पाहिजे आणि लवचिकपणा कसं आणलं पाहिजे, हे किती गरजेचं आहे याच्याबद्दलची माहिती तज्ज्ञ डॉक्टर अक्षय लिमये हे सांगतील आपल्याला. डॉक्टर अक्षय लिमये हे न्यूरो फिजिओथेरपिस्ट आहेत आणि ते लिमये फिजिओथेरपी क्लिनिक इथे कार्यरत आहेत. त्यानंतर आपल्याकडे एक्सपर्ट आहेत डॉक्टर शीतल लिमये. या आपल्याला प्रसूतीनंतर किंवा प्रसूतीपूर्व गरोदर स्त्रियांनी किंवा डिलिव्हरी झालेल्या स्त्रियांनी व्यायाम कशा कराव्यात की नाही कराव्यात ह्याचं संभ्रम जे असतं हे आपण दूर करण्यासाठी त्यांचा मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत. डॉक्टर शीतल लिमये हे लिमये फिजिओथेरपी क्लिनिक इथे कार्यरत आहेत. आणि याचबरोबर मी डॉक्टर सचिन शेट्टी आपणास स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे ताकद कशी वाढवायची, स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा रेझिस्टन्स ट्रेनिंग म्हणजे काय, याच्याबद्दल हे किती गरजेचं आहे याच्याबद्दलही मी सांगणार आहोत. तर सर्वप्रथम आपण बोलवूयात डॉक्टर स्नेहा कटके. नमस्कार, मी डॉक्टर स्नेहा कटके. मी मास्टर्स इन कार्डिओ रेस्पिरेटरी फिजिओथेरपी आहे. माझं PhD झालेलं आहे आणि मी आत्ता सध्या भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फिजिओथेरपी इथे कार्यरत आहे. कार्डिओ रेस्पिरेटरी फिटनेस म्हणजे हृदयाची आणि फुफ्फुसाची एकत्रितपणे काम करण्याची जी कार्यक्षमता असते, जेणेकरून एकंदरीतपणे आपल्या शरीराची कार्यक्षमता वाढते आणि व्यायाम हा हृदयाचा आणि फुफ्फुसाचा होतो. या पूर्ण प्रक्रियेला आपण कार्डिओ रेस्पिरेटरी फिटनेस किंवा एन्ड्युरन्स असे म्हणतो. तर आता कार्डिओ रेस्पिरेटरी फिटनेस किंवा एरोबिक फिटनेस जेणेकरून आपल्याला हृदयाला आणि फुफ्फुसाचा व्यायाम करायचा आहे, तर हे एक्सरसाइजेस कसे करायचे हे आपण पाहून घेणार आहोत. त्यापूर्वी काही चुकीच्या समजुती आहेत व्यायामाच्या निगडीत. त्या चुकीच्या समजुती मी रेक्टिफाय करण्याचा प्रयत्न करेन. तर म्हणतात की जाड लोकांनीच व्यायाम करावा. तर असे नाही आहे. व्यायाम पद्धती ज्या आहेत या एकत्रितपणे सगळ्यांसाठीच आहेत. तो स्टॅमिना वाढवण्यासाठी असू देत किंवा स्नायूंचे बळ वाढवण्यासाठी असू देत. तर व्यायाम हा सर्वांनीच करावा. एक्सरसाइज केल्यावर काहीही खाल्ले तर चालते. एक्सरसाइज आणि डाएट ह्याची सांगड घालता येणे हे महत्त्वाचे आहे. त्यांनी अगणित असे फायदे आहेत आपल्या शरीरासाठी. व्यायामाच्या आधी काहीही खाऊ नये, ही चूक कधीच करू नये. व्यायामाच्या आधी हलका आहार, साधारणतः कार्बोहायड्रेट लोडिंग हे व्यायामाच्या आधी व्हायला हवं आणि व्यायामानंतर प्रोटीन लोडिंग व्हायला हवं. नुसतेच डाएट बस आहे, व्यायामाची गरज नाही. तर परत मी हेच सांगू इच्छिते की डाएट आणि व्यायाम ह्याची सांगड घालता आली तर ते शरीरासाठी जास्त उपायकारक आहे. रनिंग किंवा जॉगिंगने हार्टवर लोड येतो. रनिंग किंवा जॉगिंग ह्याची एक तीव्रता असते, एक रेपिटेशन किंवा एक इंटेन्सिटी असते.
तर ही इंटेन्सिटी किंवा ही तीव्रता आपण जाणून घ्यायला पाहिजे आणि त्याप्रमाणे तो व्यायाम करायला पाहिजे. त्याप्रमाणे जर तो व्यायाम केला रनिंग किंवा जॉगिंगचा तर नक्कीच कार्यक्षमता हार्टची वाढणार आहे. रनिंग किंवा जॉगिंग करून गुडघ्यांसाठी चांगलं नसते. तर गुडघ्यांवर लोड येतो हे खरं आहे, पण ह्याच्यासाठी सरफेस आपला बरोबर आहे की नाही किंवा आपले रनिंग शूज कसे आहेत हे इम्पॉर्टंट असते. नुसतेच चालले तरी बस आहे. चालण्याची जी आपली स्थिती आहे त्यांनी एक प्रकारचा व्यायाम होतो. त्यामुळे जर आपल्याला आपली कार्यक्षमता किंवा हृदयाची कार्यक्षमता वाढवत असेल तर त्याचा स्टिम्युलस हा वाढत जाणं खूप गरजेचे आहे. एक्सरसाइज फक्त सकाळीच करायचा असतो तर असे नाही आहे. एक्सरसाइज आपण दिवसभरात कधीही करू शकतो. साधारणतः दुपारची वेळ टाळावी. दुपारी उन्हात व्यायाम करू नयेत आणि व्यायामाच्या म्हणजे जेवल्यानंतर किंवा जेवणाच्या आधी 1 तास व्यायाम करू नयेत. आठवड्यात 2च दिवस व्यायाम केले तरी चालतो. तर असं नाही आहे की व्यायामाचा एक शेड्यूल असतो जो आठवड्याभराचा असतो. म्हणजे आठवड्यातनं 5 दिवस तरी व्यायाम करणं खूप जरुरीचं आहे. या शेड्यूलमध्ये 3 दिवस तुमच्या कार्डिओ रेस्पिरेटरी फिटनेस, 2 दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग ज्याला आपण रेझिस्टन्स ट्रेनिंग किंवा जिमचं वर्कआउट म्हणतो आणि 1 दिवस योगासने हे महत्त्वाचे आहेत. तर या पॅटर्ननी गेलेले त्याचे फायदे शरीरासाठी भरपूर आहेत. वजन उचलण्याचे व्यायाम बायकांनी करू नयेत. ही एक अतिशय चुकीची अशी गैरसमज आपल्यामध्ये आपण बाळगून चाललेलो आहोत की बायकांनी रेझिस्टन्स ट्रेनिंग किंवा वजन उचलण्याचे व्यायाम करू नयेत. तर ह्यांनी असं म्हणतात की पुरुषी दिसायला लागतो. तर तसे नाही आहे. बॉडीचं टोनिंग किंवा मसल टोनिंग हे होण्यात रेझिस्टन्स ट्रेनिंगनी मदत होत असते. नुसतेच जिममध्ये वजन उचलण्याचे व्यायाम बस आहेत. नुसतेच चालणे जसे बस नाही तसेच नुसतेच जिमचं वर्कआउट करणं बस नाही आहे. ह्याच्यासाठी मी मगाशी जसे सांगितले एक शेड्यूल असतो. तो शेड्यूल आपण प्रत्येकाने बनवायला हवा आणि तो त्या आठवड्यामध्ये आपण करायला हवा. जसे वय वाढते तसे कमी ॲक्टिव्ह असणे नॉर्मल आहे. जसे वय वाढत असते तसे बरेच प्रॉब्लेम्स आपल्या शरीरामध्ये होत असतात. एक आहे की हाडे ठिसूळ होणे, दुसरे आहे की स्नायूची ताकद कमी होणे किंवा बऱ्याच अशा गोष्टी होत असतात की जेणेकरून आपली दैनंदिन काम करण्याची स्थिती ही मंदावते. तर त्यामुळे माझं आवर्जून सगळ्यांना सांगणं आहे की 60च्या वरचे जे मला ऐकत आहेत त्यांना हे माझं सांगणं आहे की आरोग्यच अशी एक गोष्ट आहे जी शेवटपर्यंत तुम्हाला साथ देणार आहे. तर नक्कीच आपल्या आरोग्याकडे प्रथम लक्ष द्यावं. व्यायामाचे जे फायदे आहेत ते मी तुम्हाला सांगू इच्छिते. हृदय आणि फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढणे, हॅपी हॉर्मोन्स ज्याला आपण एन्डॉर्फिन्स असं म्हणतो हे रिलीज होतात. त्यामुळे आपण आनंदी राहतो व्यायाम केल्यानंतर. ऑक्सिजनचा वापर योग्य व चांगल्या रीतीने होणे, रक्तदाब कमी होणे, ब्लड शुगर लेवल्स संतुलित राहणे, झोप चांगली लागणे, डिप्रेशनसारखे आजार कमी होणे, वजन कमी होणे, स्नायू बळकट होणे, संधिवात, स्ट्रोक, कॅन्सर यासारख्या आजारांचे प्रमाण कमी होणे. लहान मुलांमध्ये बघायला गेले ते व्यायामाचे फायदे तितकेच आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे सर्व वयोगटातील लोकांमध्ये व्यायामाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे लहान वयातच मुलांमध्ये अनेक आरोग्य अभावी अशा समस्या उभारत आहेत. तर मुले मैदानी खेळांपासून लांब होऊन मुले व्हिडिओ गेम्सचा सराव जास्त करत आहेत. मुलांमध्ये एखादी हार पत्करण्याची जी कपॅसिटी आहे ती कमी होत चाललेली आहे. त्यामुळे डिप्रेशन किंवा सुसायडल अटेम्प्ट्स हे आपण खूप कमी वयामध्ये मुलांमध्ये बघत आहोत. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला मोडून काढता येतील जर मुलं काही खेळ खेळत असतील तर त्यांची हे कपॅसिटीज वाढत जातात. तर शारीरिक वाढ तर होते तशीच बौद्धिक वाढ ही व्यायामामुळे होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते, स्नायू मजबूत होण्यास मदत होते, हृदयाची आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते, मेंदूचे आरोग्य सुधारते, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा या सर्व विकारांपासून दूर राहण्यास व्यायामामुळे मदत होते. झोप व्यवस्थित लागते, एकाग्रता तसेच स्मरणशक्ती वाढते, आत्मविश्वास वाढतो, शारीरिक चपळता वाढते, मानसिक तणाव कमी होतो, आळस नाहीसा होतो. ज्येष्ठ वृद्धांमध्ये किंवा जिरियाट्रिकमध्येही तेवढेच फायदे आहेत. स्नायू, ऑक्सिजन, पोषक घटक, पुरेसा रक्तपुरवठा होण्यासाठी व्यायामाचा फायदा होतो. हृदय आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते, रक्तवाहिन्या लवचिक राहतात, हाडे ठिसूळ किंवा पोकळ न राहणे, आजारांची शक्यता कमी होणे आणि झाल्यास लवकर रिकव्हरी होणे. स्मृतिभ्रंश आपण जो म्हणतो तर स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता ही वृद्धांमध्ये नक्कीच व्यायामामुळे कमी होते. तसेच व्यायामामुळे तुम्ही नेहमी आनंदी राहता, मानसिक तणावही कमी होतो, वृद्धांमध्ये पडण्याचा धोका टळतो, दुसऱ्यांवर कमीत कमी अवलंबून राहणे हे या व्यायामाचे फायदे आहेत. काही काळजी आपण व्यायाम करत असताना किंवा व्यायामाच्या आधी घ्यायची आहे ती मी तुम्हाला सांगू इच्छिते. तो कोणता, किती वेगाने, किती वेळ, किती जोमाने व कसा व्यायाम करावा ते मी तुम्हाला पुढच्या काही स्लाईड्समध्ये सांगणार आहे. व्यायाम करताना सुती, सैल व मुलायम असे कपडे घालावे. चालताना किंवा पळताना चांगले शूज असावेत.
जेवणानंतर अर्धा तास किंवा दुपारी उन्हामध्ये व्यायाम करू नये. व्यायाम सुरू करताना कमी व तो हळूहळू प्रगत करावा किंवा प्रोग्रेस करावा. व्यायाम सुरू करण्याआधी 10 मिनिटे पाणी प्यावे, शक्य झालं तर थंड पाणी प्यावे. व्यायाम करत असताना दर 20 मिनिटांनंतर पाणी प्यावे. जास्त धाप लागल्यास थांबावे. व्यायाम नंतर रिकव्हरी खूप महत्त्वाची असते. यापुढे आपण कार्डिओ रेस्पिरेटरी फिटनेस म्हणजे कार्डिओ रेस्पिरेटरी व्यायामाचे काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत जे आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पहिल्यांदा आहे असेसमेंट किंवा मूल्यांकन, त्यानंतर व्यायामाचा सामान्य नियम आणि तिसरं आहे व्यायाम प्रकार. तर बेसलाईन फिटनेस किंवा असेसमेंट हे खूप महत्त्वाचे असते. तर हृदयाच्या स्नायूंचे आणि फुफ्फुसांचे एकत्रितपणे काम करण्याची कार्यपद्धतीचे मूल्यांकन करणे हे महत्त्वाचे ठरते, किंवा कमतरता शोधणे किंवा योग्य व्यायामाचा स्टिम्युलस देणे. असेसमेंटसाठी मी हे सांगू इच्छिते की मी 200 मीटर पळू शकते, म्हणजे एखादी व्यक्ती 200 मीटर पळू शकते, त्याच्यानंतर मी पळू नाही शकत, त्याच्यानंतर मी चालते. किंवा मी 50 सूर्यनमस्कारच घालू शकते, 51वा सूर्यनमस्कार मला घालता येत नाही. तर हे जे शोधताय या शोधण्याला आपण बेसलाईन म्हणतो. तर तुमचं बेसलाईन काय आहे हे तुम्ही स्वतः शोधून काढता यायला हवा. तर बेसलाईनचं काही मी सिम्पल टेस्ट, छोटे टेस्ट मी तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यातनी आपण आपला बेसलाईन फिटनेस काय आहे हे जाणून घेऊ शकतो घरी बसल्या. तर पहिलं आहे हार्ट रेट, म्हणजे बेसिक असेसमेंट टूल आहे की आपला हार्ट रेट जाणणं किंवा हृदयाचे ठोके किती आहेत हे मोजणे. तर आपला पल्स रेट जो आहे तो आपण मोजायचा असतो, तो आराम स्थितीत मोजणे. तर आराम स्थितीत साधारणपणे 60 ते 80पर्यंत सगळ्यांचा हार्ट रेट असतो. तर व्यायामाचा उत्तम मार्गदर्शक म्हणून हा हृदयाचे ठोके आपण म्हणतो. आराम स्थितीतील हृदयाचे ठोके म्हणजे रेस्टिंग हार्ट रेट असतो. तसंच मॅक्झिमम हार्ट रेट हा 220 वजा आपलं वय असा असतो. तर मॅक्झिमम हार्ट रेट हा आपला अपर लिमिट झाला आणि रेस्टिंग हार्ट रेट हा आपला लोअर लिमिट झाला. तर आपला व्यायामाचा जो हार्ट रेट आहे किंवा एक्सरसाइज हार्ट रेट किंवा टार्गेट हार्ट रेट आपण ह्याला म्हणतो, हा नेहमी हा अपर लिमिट आणि या लोअर लिमिटच्या मध्ये असायला हवा. तसेच टार्गेट हार्ट रेट आपण वेगवेगळ्या तीव्रतेने घेतो, म्हणजेच की लो इंटेन्सिटीचा एक्सरसाइज वर्कआउट, मॉडरेट इंटेन्सिटी एक्सरसाइज वर्कआउट किंवा हाय इंटेन्सिटी एक्सरसाइज वर्कआउट. तर यामध्ये असे आहे की टार्गेट हार्ट रेट म्हणजेच मॅक्सिमम हार्ट रेट वजा आपला रेस्टिंग हार्ट रेट. जर मी म्हटलं एका 40 वर्षाची व्यक्ती व्यायाम करते आहे, तर 40 वर्षाची व्यक्ती जेव्हा व्यायाम करत असते तेव्हा तिला जर इंटेन्सिटी म्हणजे मॉडरेट इंटेन्सिटीचा व्यायाम करायचा म्हणजे 60% पर्यंत करायचं, म्हणजे अगदी 100% नाही किंवा अगदी 10% नाही, पण 60% पर्यंत करायचं आहे. तर त्याचे काही फॉर्म्युला आहे की मॅक्झिमम हार्ट रेट वजा रेस्टिंग हार्ट रेट आणि गुणिले आपली इंटेन्सिटी तीव्रता ज्याने आपण व्यायाम करायचा आहे, जसं मी म्हटलं पर्सेंटेज ऑफ इंटेन्सिटी प्लस आपला रेस्टिंग हार्ट रेट. तर ह्यांनी जर आपण गणित घातलं तर साधारणतः 40 वर्षाची व्यक्तीला जर मॉडरेट इंटेन्सिटीचा व्यायाम करायचा असेल तर त्याचे 132 बीट्स पर मिनिट म्हणजे हार्ट रेट आपला कुठलाही व्यायाम करत असताना या 40 वर्षाच्या व्यक्ती जेव्हा व्यायाम करायला जातो तेव्हा त्या 1 तासामध्ये कधीही 140च्या वरती त्याचा हार्ट रेट नाही जायला पाहिजे. 140च्या वरती जर हार्ट रेट गेला तर तो एक्सेसिव्ह वर्कलोड होणार त्याच्यासाठी, किंवा त्याच्या खाली किंवा 120पर्यंतच तो हार्ट रेट गेला तर तो कमी वर्कलोड आहे त्याच्या हार्टसाठी. त्यामुळे त्याचा स्टिम्युलस बरोबर गेला पाहिजे. एक्सेसिव्ह पण जाऊन उपयोग नाही आणि किंवा कमीही जाऊन उपयोग नाही. तसंच एखादा जर 60 वर्षाचा व्यक्ती असेल तर 60 वर्षाच्या व्यक्तीसाठी तेच गणित जर आपण घातलं तर टार्गेट हार्ट रेट हा फक्त 100 ते 120 बीट्स पर मिनिट येतो. त्यामुळे कुठल्याही वृद्ध व्यक्तींनी 120 बीट्स पर मिनिट यावरती व्यायाम करू नये जर आपण लो इंटेन्सिटी एक्सरसाइज म्हटलो तर. तसंच एखादा 20 वर्षाचा मुलगा आहे आणि त्या 20 वर्षाच्या मुलाला जर एक्सरसाइज करायचा असेल तर त्या 1 तासामध्ये तो आरामात 145 ते 160पर्यंत व्यायाम करू शकतो. तर हा त्याच्यासाठी अप्रोप्रिएट टार्गेट हार्ट रेट ठरणार आहे. त्यानंतर हार्ट रेट रिकव्हरी हा दुसरा असेसमेंट टूल झाला. तर हार्ट रेट रिकव्हरी म्हणजे काय, तर पीक हार्ट रेटपासनं म्हणजे आपण व्यायाम करत असलेल्या हार्ट रेटपासनं आपण आराम स्थितीत कसं येतोय तो हार्ट रेट मोजणं म्हणजेच हार्ट रेट रिकव्हरी. तर आता व्यायाम झाल्या आपण आपला हार्ट रेट मोजत असतो. आजकाल आपल्याकडे सगळ्यांकडे स्मार्ट वॉचेस आहेत, त्यामुळे आपल्या स्मार्ट वॉचेसमध्ये आपल्याला कळतं की आपला एक्सरसाइज करत असतानाचा हार्ट रेट किती आहे. तर तो हार्ट रेट हा आपला पीक हार्ट रेट झाला वजा आपला आराम स्थितीमध्ये 1 मिनिटानंतर आपल्याला आपली पल्स रेट मोजायचा आहे आणि त्या आराम स्थितीमध्ये आपला हार्ट रेट किती आहे ते बघायचं आहे. तर या 1 मिनिटाच्या नंतरच्या हार्ट रेटमध्ये जर डिफरन्स 20पर्यंत असेल तर ते नॉर्मल आहे. जर 20च्या आतला डिफरन्स आहे म्हणजे हार्ट रेट रिकवर नाही होत आहे तर ह्याचा अर्थ आहे की तुमच्या हृदयाला एक्स्ट्रा वर्कलोड करायला लागतं, एक्स्ट्रा काम करायला लागतं, म्हणजे त्याचा वर्कलोड एक्सेसिव्ह होतोय. तर हे लक्षात घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. तसंच चौथा अजून एक असेसमेंट टूल म्हणजे आहे की कॅलरी एक्सपेंडिचर.
तर आपण नेमकं किती कॅलरीज एक्सपेंडिचर करतो आहे. साधारणतः आपण बघायला गेलो तर 500 कॅलरीज जर आपण स्पेंड केले एका दिवसामध्ये आणि आठवड्यामध्ये जर 500 प्रमाणे गुणले तर आपण साधारण 7,500 कॅलरीज आपण स्पेंड केले तर नक्कीच आपलं 1 किलो वजन विदाऊट एनी चेंजेस इन म्हणजे डाएटमध्ये काही चेंजेस न करता आपला हा 1 किलो वजन कमी होऊ शकतो. तर कॅलरी एक्सपेंडिचरचंही काही गणित आहे. म्हणजे तुम्ही किती मिनटं एक्सरसाइज करताय त्यावर ते आहे. तुम्ही किती ऑक्सिजन कन्झ्युम करताय त्यावर त्याचे कॅलरी एक्सपेंडिचर ठरणार आहे. तर हा एक घटक आपण लक्षात घ्यायला हवा. त्यानंतर येतं की बोक स्केल म्हणून आम्ही एक स्केल आहे ज्यांनी शरीरावर किंवा हृदयावर आणि फुफ्फुसावर आलेल्या एकत्रितपणे जो ताण आहे त्याचे मूल्यांकन आपण या स्केलद्वारे करू शकतो. तर ह्याच्यात 0 ते 20 असे आकडे आहेत आणि त्याच्या प्रत्येकाच्या समोर म्हणजे 0 म्हणजे नो एक्झर्शन किंवा काही आपल्याला त्रास होत नाही आहे किंवा 6-7 वर आल्यानंतर की हळूहळू म्हणजे थोडा त्रास होतो आहे आपल्याला तो व्यायाम करत असताना. त्यानंतर 9-10 पर्यंत व्हेरी लाईट, फेअरली लाईट, समवॉट हार्ड, व्हेरी हार्ड असे त्या स्केलमध्ये हे मूल्यांकन केलेलं आहे. तर आपल्याला या स्केलमध्ये म्हणजे मी आवर्जून सांगते प्रत्येकाला की ही स्केल आपल्याबरोबर असणं खूप महत्त्वाचं आहे. तर आपला व्यायाम हा हार्ड आणि व्हेरी हार्डच्या मधलाच असावा. तो व्हेरी हार्डमध्ये जाऊ नये. जर आपण व्हेरी हार्ड आणि हार्डच्या मध्ये राहिलो तर आपले हार्ट रेट पण संतुलित राहतो. आजकाल आपण बघतोय की बरेच असे एपिसोड्स होत आहेत की जिममध्ये होत आहेत, बाहेर मॅरेथॉनमध्ये होत आहेत, पळत असताना होतात, जॉगिंग करत असताना होतात की सडन कार्डियक डेथ्स आपण ज्याला म्हणतो ते वाढत आहेत. तर हे कशामुळे होतं? सडनली आपलं हार्ट रेट वाढणं, टॅकिकार्डियामध्ये जाणं या गोष्टीमुळे होत आहेत. तर हे जर कमी करायचं असेल तर आपण या सगळ्या गोष्टी आधारात घेणं किंवा या सगळ्या गोष्टी प्रत्येक माणूस जो व्यायाम करत असतो त्यांनी हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. यानंतर आपण जाणून घेऊया की आपले नेमके टार्गेट्स काय आहेत. आपण बेसलाईन फिटनेस समजून घेतलेलं आहे, तसंच आपल्याला टार्गेट काय करायचं आहे म्हणजे नेमका मला व्यायाम कशासाठी करायचा आहे. तर मला वजन कमी करण्यासाठी करायचं आहे का, मला फिटनेस किंवा एन्ड्युरन्ससाठी करायचं आहे का, मला मेंटेनन्ससाठी करायचं आहे. तर या प्रत्येकाचे व्यायामाच्या पद्धती ह्या वेगळ्या आहेत. व्यायाम प्रकार बरेच आहेत. बिगिनर्ससाठी वेगळा आहे, ॲथलीटसाठी वेगळा आहे, जिरियाट्रिकसाठी वेगळा आहे, लहान मुलांमध्ये वेगळा आहे किंवा आपल्या BMI किंवा आपण म्हणतो वजन आणि हाईट अनुसार वेगळा आहे किंवा आपल्याला काही मेडिकल हिस्ट्री असेल आधी तर त्याच्याप्रमाणे वेगळा जातो. तर आता ह्यातही काही मार्गदर्शक तत्वे आहेत. तर त्यातला पहिला म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता. एखाद्या व्यायामाचे रेपिटेशन्स म्हणजे आपण सपोज बायसेप्सचा व्यायाम करतोय तो मी एकदा रेपिटेशन केलं तर त्याच्यात मी 10 रेपिटेशन्स केले, त्याचे मी सेट्स केले तर रेपिटेशन्स ह्याला फ्रिक्वेन्सी म्हणतात. इंटेन्सिटी किंवा तीव्रता, तसं मी आता आपण हार्ट रेटचं उदाहरण घेतलं तर किती हार्ट रेटने मी करते त्याच्यावर तो इंटेन्सिटी डिपेंडंट असतं. त्यानंतर टाईम, किती वेळासाठी व्यायाम करावा. साधारणपणे 35 ते 40 मिनटं हा मिनिमम व्यायाम रोजचा करायला हवा. त्यानंतर कुठल्या प्रकारचा व्यायाम मला करायचा आहे त्याला आपण टाईप म्हणतो. त्यानंतर व्हॉल्यूम म्हणजे किती कॅलरीज मला स्पेंड करायच्यात एका व्यायामातनं ह्याला आपण व्हॉल्यूम ऑफ एक्सरसाइज म्हणतो. त्यानंतर प्रोग्रेशन म्हणजे प्रोग्रेस मी कसा करायचा आहे किंवा मला माझ्या व्यायाम पद्धती वाढवायच्या कशा आहेत की विशिष्ट क्रमाने वाढवलेली व्यायामाची गती, तीव्रता, वेळ इत्यादी. त्यानंतर व्यायामाचे प्रकार बरेच आहेत. सायकलिंग आहे, जॉगिंग आहे, स्टेपिंग आहे, रनिंग आहे, डान्सिंग आहे, काही खेळ आहेत, हाय इंटेन्सिटी ट्रेनिंग किंवा इंटरवल ट्रेनिंग. तर नेमका काय करायला हवा. तर कार्डिओ रेस्पिरेटरी ट्रेनिंग सेशन आपण जेव्हा म्हणतो जो तुम्ही सेशन चूज करताय त्यातले 15 ते 20 मिनटं म्हणजे साधारणतः 20% वेळ हा वॉर्मअपमध्ये घेतला पाहिजे. तर वॉर्मअप म्हणजे काय की कुठल्याही जॉईंट्स म्हणजे प्रत्येक जॉईंट्सच्या मूव्हमेंट्स हे आपलं वॉर्मअपमध्ये आपण धरत आहोत किंवा स्पॉट जॉगिंग करणं. तर याने काय होतं आहे तर स्नायू व सांध्यांची इजा टळते, परफॉर्मन्स वाढतो, हृदयाची कार्यक्षमता वाढते, रक्तस्राव व्यायाम करणाऱ्या स्नायूंकडे जातो त्यामुळे इजा पुढची टळते, सांध्यांची हालचाल वाढते त्यामुळे एकंदरीतपणे परफॉर्मन्स आपला पुढचा वाढतो. त्यामुळे जरी तुम्ही नुसते चालण्याचे व्यायाम करत असाल तरीसुद्धा वॉर्मअप हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे 15 ते 20 मिनटं व्यायाम हा सगळ्यांनी करावा. त्यानंतर एन्ड्युरन्स फेज म्हणजे मेन कार्डिओ वर्कआउट. तर ह्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी तर 3 ते 5 दिवस हा व्यायाम आठवड्यातनं करावा. लहान मुलांनी हा दररोज करावा, वृद्धांनीही दररोज करावा, पण लहान मुलांनी हा जास्त वेळासाठी करावा, वृद्धांनी हा 10 ते 15 मिनटासाठीच करावा. इंटेन्सिटी, तर आता इंटेन्सिटी जसं मी म्हटलं की लो इंटेन्सिटी आहे, मॉडरेट आहे आणि हाय इंटेन्सिटी. तर लो इंटेन्सिटी हा व्यायाम वृद्धांनी किंवा कमी फिटनेस किंवा जस्ट सुरू केलेले आहेत म्हणजे 2 वर्ष मी व्यायाम करत नव्हते आणि आता एकदमच सुरू केलं आहे तर या बिगिनर्सनी हा लो इंटेन्सिटी वर्कआउट करावा. तर साधारणपणे 40% टार्गेट हार्ट रेटप्रमाणे हा लो इंटेन्सिटी व्यायाम करावा. त्यानंतर मॉडरेट इंटेन्सिटी वर्कआउट. तर मॉडरेट इंटेन्सिटी साधारण 20 ते 45 या वयोगटातील सगळ्यांनीच मॉडरेट इंटेन्सिटीचा वर्कआउट करावा. हा वेट लॉससाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे.
तसंच 60% आपल्या टार्गेट हार्ट रेटच्या 60% प्रमाणे हा मॉडरेट इंटेन्सिटीचा वर्कआउट करावा. हाय इंटेन्सिटी वर्कआउट हा फक्त ॲथलीट्सनीच करावा. त्यानंतर प्रोग्रेशन, तर 30 ते 60 मिनटं रोज मी व्यायाम करत आहे. तर ह्याचाच अर्थ की म्हणजे 150 ते साधारण 180 मिनिटं दर आठवड्याला होतात. तर व्यायामाची तीव्रता वाढली तर तो व्यायाम कमी वेळेसाठी करावा आणि वजन कमी करायचं असेल तर व्यायामाची तीव्रता कमी ठेवून तो दीर्घकाळ करावा. आता व्यायाम नेमका कुठला आपण चूज करतो, म्हणजे व्यायाम प्रकार कुठला चूज करतो त्याच्याप्रमाणेही हे कॅलरी एक्सपेंडिचर ठरते. मी जर चालण्याचा व्यायाम करते किंवा मी जर जॉगिंग करते आणि तोच व्यायाम म्हणजे तेवढ्याच वेळासाठी मी जर स्टेपिंगचा वर्कआउट करते तर ह्याच्यामध्ये कॅलरी एक्सपेंडिचर हे डबल होतं. तर लहान मुलांमध्ये काय व्यायाम पद्धती आहेत, तर लहान मुलांमध्ये बरेच व्यायाम प्रकार आहेत, जसे जिम्नॅस्टिक आहे, दोरी उड्या आहेत, पोहणे, मैदानी खेळ झाले, जुडो, कराटे, पळणे, पार्कमध्ये खेळणे किंवा फुटबॉल, क्रिकेट इत्यादी, सायकलिंग, हे सगळे व्यायाम पद्धती लहान मुलांमध्ये हे सगळे प्रकार करू शकतात. तर लहान मुलांमध्ये फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता, जसं मी सांगितलं की त्यांनी व्यायाम रोज करावा. त्यांचा व्यायाम हा 40% टार्गेट हार्ट रेटपर्यंतच असावा. साधारणपणे एक 50 ते 60 मिनटं त्यांनी हा व्यायाम करायला हवा. प्रकार जसे मी आत्ता सांगितले तसे हे सगळ्या कुठल्याही एक प्रकार चूज करून तो व्यायाम करू शकतो. तसेच सिनियर सिटिझन्स म्हणजे आपण वृद्धांमध्ये म्हटलो तर वृद्धांमध्ये आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांचा रेस्टिंग हार्ट रेट हा वाढलेला असतो, ब्लड प्रेशर हे वाढलेलं असतं, त्यांचं ऑक्सिजन कन्झ्युम करायची कपॅसिटी कमी झालेली असते, हीट किंवा कोल्ड ह्याचं टॉलरन्स ठेवण्याची कपॅसिटी कमी असते, त्यांचा फॅट मास वाढलेला असतो, त्यांचा लीड बॉडी मास कमी झालेला असतो, स्नायूची शक्ती ही कमी झालेली असते वयोमानाप्रमाणे. तसंच बोन मिनरल डेन्सिटी ही देखील कमी झालेली असते, त्यामुळे हाडा ठिसूळ होण्याची शक्यता जास्त आहे. फ्लेक्झिबिलिटी ही कमी झालेली असते. त्यानंतर ग्लुकोज इनटॉलरन्स किंवा ग्लुकोज टॉलरेट करण्याची कपॅसिटी कमी झालेली असते. रिॲक्शन टाईम वाढतो आणि बॅलन्स कमी झालेला असतो. तर वृद्धांनी कुठले व्यायाम करावे, तर त्यांनी चालावं, स्लो जॉगिंग करणे, वजन उचलण्याचे व्यायाम करणे, पोहणे, बॅलन्स एक्सरसाइज करणे आणि ग्रुप एक्सरसाइज करणे. आता चालण्यामध्ये पण बऱ्याच पद्धती आहेत जे मी माझ्या स्लाईड्समध्ये दाखवलेलं आहे. क्रिसक्रॉस चालणे, साईड वॉक्स करणे, बॅक वॉक करणे किंवा वॉकिंगमध्ये स्टँडअप वॉकिंग करणे की म्हणजे पुढच्या पावाला जोडून चालणे किंवा नागमोडी चालणे. तर या सगळ्या पद्धतीनं त्यांचा बॅलन्स वाढणार आहे आणि हे हार्टवर लोड येणार नाही आहे. वृद्धांनी रोज व्यायाम करावा, त्याची गती 40% पर्यंतच असावी टार्गेट हार्ट रेटच्या. साधारणतः 20 ते 25 मिनटंच त्यांनी व्यायाम करावा. त्यानंतर येतं कूलडाऊन फेज. कूलडाऊन फेज म्हणजे टार्गेट हार्ट रेटपासून आपण रेस्टिंग फेजला कसे जातो आहोत हे आहे आपलं कूलडाऊन फेज. तर कूलडाऊन फेजमध्ये जसे आपण वॉर्मअपमध्ये आपण सगळ्या जॉईंट्सचा व्यायाम केलेला आहे, तसंच कूलडाऊनमध्ये प्रत्येक स्नायूचा स्ट्रेचिंग हे झालं पाहिजे. तर फायदे काय आहेत ते या कूलडाऊननी की हार्ट रेट संतुलितपणे कमी येतो, रक्तदाबाची शक्यता कमी होते, श्वसन पूर्वस्थितीत नॉर्मली परत येते. सगळ्या स्नायूचे स्ट्रेचिंग करणे खूप महत्त्वाचे असते. ॲज अ टेक होम मी तुम्हाला हेच सांगू शकते की आठवड्यातनं 3 ते 5 दिवस कमीत कमी व्यायाम करावा. कार्डिओ रेस्पिरेटरीचा व्यायाम जर तुम्ही करत असाल तर तो निदान 3 ते 5 दिवस आठवड्यातला झाला पाहिजे. कमीत कमी तो 45 मिनटाचा असावा एका वेळेस. वॉर्मअप करावा, कूलडाऊन करावा. शेवटी हेच सांगू इच्छिते की जर तुम्ही हृदयाची काळजी घ्याल तर हृदय तुमचे बाकी सगळ्या अवयवांची काळजी घेईल. आय एम व्हेरी थँकफुल टू IMA की त्यांनी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. तर व्यायामाबद्दलची आम्ही सगळीच माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. धन्यवाद. दर्शको, तुम्ही आता पाहिलं आणि ऐकलं डॉक्टर स्नेहा कटके यांना. त्यांनी आपल्याला सर्वांना हे सांगितलं की हृदय आणि फुफ्फुसाचं कार्य कसं असतं, त्याच्यासाठी व्यायाम कसा केला पाहिजे, हृदयाचे ठोके किती असलं पाहिजे, माझी कमतरता किती आहे, आपण कसं वाढवलं पाहिजे, हे सर्व आपण त्यांच्याकडून जाणून घेतलेलं आहे. याच विषयाचा एक भाग आहे स्ट्रेंथ ट्रेनिंग, रेझिस्टन्स ट्रेनिंग ज्याला म्हणतो, किंवा आपण आपल्या शरीराची स्नायूची ताकद कशी वाढवायची किंवा बळकटपणा कसं आणलं पाहिजे याची माहिती घेणार आहोत. हे मी स्वतः डॉक्टर सचिन शेट्टी याची माहिती मी तुम्हाला आज देणार आहे. मी डॉक्टर सचिन शेट्टी, या कार्यक्रमाचा समन्वयक. मी बॅचलर इन फिजिओथेरपी, मास्टर्स इन फिजिओथेरपी, मस्कुलोस्केलेटल अँड स्पोर्ट्स डिसऑर्डर या संदर्भातला एक्सपर्ट आहे. तसंच बेअरफूट रिहॅबिलिटेशन व स्पाइन अँड स्पोर्ट्स फिजिओथेरपी क्लिनिकचा डायरेक्टर आहे. मी आता सध्या क्लिनिकल हेड ऑफ द डिपार्टमेंट भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल इथे आहे व असोसिएट प्रोफेसर भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फिजिओथेरपी इथे कार्यरत आहे. आणि मी आज आपल्याला स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे शक्ती प्रदर्शन व बळ कसं वाढवायचा
ताकद कशी वाढवायची याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे बळ किंवा ताकद प्रशिक्षण. याच्याबद्दलच्या काही गैरसमज आहेत लोकांमध्ये. म्हणजे बऱ्याच जणांचं असं असतं की ताकद म्हटलं की पुरुष एवढ्याच गोष्टी समजतात. म्हणजे स्त्रियांनी ताकदीचे व्यायाम करायचे नाहीत का, हा मोठा प्रश्न येतो. त्यांना असं वाटतं की जिममध्ये गेल्यानंतर ते पुरुषासारखे दिसायला लागतील, असा एक गैरसमज आहे. किंवा लहान मुलांनी रेझिस्टन्स ट्रेनिंग म्हणजेच ताकद वाढवण्याची व्यायाम करू नये, कारण का त्यांची उंची कमी होते किंवा अन्य काही वाढीमध्ये काही अडचणी येतील, असेही काही गैरसमज आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. जर योग्य त्या सल्ल्याने, योग्य त्या मार्गदर्शनाखाली आपण जर ह्या गोष्टी जर जाणून घेऊन जर व्यायाम केलात तर नक्कीच आपल्या शरीरासाठी हे फायद्याचं ठरणार आहे. तर स्ट्रेंथ म्हणजे काय, तर ताकद किंवा बळ, आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे त्याचं प्रशिक्षण. याचा फायदा काय आहे हेही आपण जाणून घेऊ. आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगचे काही तत्त्वे असतील, म्हणजे त्याला प्रिन्सिपल म्हणतो, हे कशा स्वरूपात असले पाहिजेत याचंही आपण जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा जिम ट्रेनिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो 1RM. याला 1 रिपिटेशन मॅक्झिमम असं म्हटलं जातं. म्हणजे काय, म्हणजे एकाच क्षणामध्ये एकाच काळी आपण एक वजन जे काही असेल, म्हणजे 10 किलो असेल, 20 किलो असेल, 30 किलो असेल, एकाच क्षणामध्ये उचलायला हवं. तर ते कितक्यांदा उचलू शकतो किंवा एका क्षणामध्ये किती किलोचं वजन उचलू शकतो, पण ते एकच वेळ होईल, असं एक नियम आहे. त्याला 1RM म्हणतो. म्हणजे समजा मला जर 30 किलोचं वजन उचलायचं आहे आणि जर मी प्रयत्न करायला लागलो पण ते 30 किलोचं होणार नाही, कदाचित मी 25 किलोचं उचलीन, पण ते एकदाच उचलून परत दुसऱ्यांदा उचलायला गेलो तर ते नाही येणार. म्हणजे दॅट इज माय मॅक्झिमल लिमिट असतं. तर म्हणजे माझी ट्रेनिंग आता करायची आहे 25 किलोच्या पुढं जाण्यासाठी, पण मी ट्रेनिंग करत असताना आपल्याला काही खाली यावं लागतं, 2 पायऱ्या खाली यायला लागतात. म्हणजे आपलं 1RM मॅक्झिमम असेल तर माझी सुरुवात साधारणतः 60% करावं लागतं. त्याचं काही फॉर्म्युला आहे, तेही मी तुम्हाला सांगून देईन, ज्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की जर मला 70 किलोचं वजन उचलायचं असेल तर मी 7 रिपिटेशन्स करणं अपेक्षित आहे. तर मला 60% वजन पहिलं आणलं पाहिजे खाली, तिथून मला चालू करायचं आहे 70 किलो उचलण्यासाठी. मग मी त्यातच खाली येईन की जिथे 40 किलोचं वजन घेईन, त्याचं मिनिमम 7 ते 8 रिपिटेशन्स मला करता आले पाहिजेत. मग काही काळ, म्हणजे जसं 1 आठवड्या ते 2 आठवडे ट्रेनिंगमध्ये झाल्यानंतर मग ते 60वरनं मी 70%, 70वरून 80% असं करत साधारणतः 90%च्या वर मी आणतो, ज्या वेळेला आपल्याला साधारणतः 70 किलोचं वजन उचलायला आणि ते 7 वेळा रिपिटेशन करता येईल सहजपणे. ह्याचं आपण ट्रेनिंग म्हणू शकतो याला. तसंच म्हणजे तुम्ही पाहत असाल की बॉडी बिल्डिंगमध्ये किंवा जिम ट्रेनिंगमध्ये सडनली एका दिवशी रात्री उठून आपल्याला एकदम ताकदवान व्हायचं आहे म्हटलं तर ते होऊ शकणार नाही. त्याला आपल्याला प्रॅक्टिस करावं लागतं. तर ही प्रॅक्टिस या 1RMच्या प्रिन्सिपलवर ठरलेलं असतं. ज्या वेळेला तुम्ही नियमित ती गोष्ट प्रॅक्टिस करत राहाल, मग हळूहळू तुमच्या स्नायूंची घनत्व वाढतं, तुमचा घेर वाढतो त्याच्यामध्ये, तर तशी त्याची बळ वाढायला लागते. मग तुम्ही सहजरित्या त्या वजन उचलू शकता. काही गैरसमज आहेत ज्याच्यामध्ये असं जाणून येतं की स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये लवचिकपणा कमी होतो, म्हणजे कडकपणा येईल, स्टिफनेस येईल. तसंच चपळता व वेग कमी होतो. आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगच्या बॉडी बिल्डिंगमध्ये म्हणजे काय, स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं म्हणजे बॉडी बिल्डिंग करणं असं त्यांना बऱ्याच जणांना वाटतं, जे चुकीचं आहे. वजन उचलल्याने स्नायूचं प्रमाण वाढूही शकतं, गैर नाही आहे. पण किती वाढतं, कसा वाढू शकतो, सगळ्यांना वाढतं का, ह्याचेही काही नियम असतात त्याच्यामध्ये, हेही जाणून घेणं गरजेचं आहे. स्त्रिया पुरुषांप्रमाणे दिसतात हे नक्कीच चुकीचं आहे. कारण का, तुम्हाला व्यायाम आणि शक्ती प्रदर्शन करत असताना हे लक्षात घेणं गरजेचं आहे की पुरुषांमध्ये काही हार्मोन्स आहेत, टेस्टोस्टेरॉन, आणि स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन्स असतात. जर टेस्टोस्टेरॉन लेवल ज्यांच्यामध्ये हाय असतं त्याचे मसल बिल्ट म्हणजे घनत्व जे वाढायला लागतं. स्त्रियांमध्ये टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी असतो. या अनुषंगाने जर पाहायला गेलं तर स्त्रिया ज्यावेळेला वजन घेऊन जर व्यायाम करत असेल, डंबेल घेऊन व्यायाम करायला सुरुवात केले, तर त्याच्यामध्ये इस्ट्रोजन असल्यामुळे त्यांचं फारसं वजन म्हणजे मसल बल्क वाढत नाही त्याच्यामध्ये, त्यामुळे ते पुरुषांसारखे दिसणार नाही. जर त्यांना बॉडी बिल्डिंगमध्ये जायचं असेल, आता तुम्ही पाहिलं, माहिती पण असेल तुम्हाला, काही जण ऐकलं पण असाल की महिला बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन्स असतात, त्याच्यामध्ये त्यांना स्नायू वाढवायचे असतात. तर त्याच्यासाठी त्याला आपण असं म्हणूया की एखादं ट्रेनिंग वेगळ्या स्वरूपात दिलं जातं, मग ते बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशनला उतरू शकतात. जिम ट्रेनिंग किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये दुखापत वाढतात,
असंही काही नाही आहे, पण चुकीच्या पद्धतीने केला तर कोणतेही व्यायाम प्रकार केला तर इजा नक्कीच होणार आहे. शक्ती प्रभावित करण्यासाठी काही घटक असतात. तर काय असतं? वय. म्हणजे एखाद्याचं वय काय असेल, किती असेल, तर लहान मुलांनी किती वजन उचललं पाहिजे, किती प्रमाणात उचललं पाहिजे, किती वेळा रिपिटेशन केलं पाहिजे. वयोवृद्ध 60 असतील तर त्यांना कुठल्या प्रमाणात त्यांनी वजन उचललं पाहिजे, किती प्रमाणाचं उचललं पाहिजे, किती वेळा केलं पाहिजे, हे सगळं नियम वयावर ठरतं. तसंच लिंग म्हणजे स्त्री किंवा पुरुष, जे मी याच्या आधी सांगितलं की स्त्रियांनी काय केलं पाहिजे, पुरुषांनी काय केलं पाहिजे याचंही आराखडा ठरलेलं असतं. शरीर रचना म्हणजे ॲनाटॉमी. प्रत्येकाचं शरीर तुम्ही पाहता प्रत्येकजण एकसारखे दिसत नाही आहे, कारण का शरीर रचना वेगळी असते. निसर्गाने आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात त्यांना बनवलेलं आहे, तर प्रत्येकाचं शरीर रचना ही वेगळी आहे. त्या अनुषंगाने आपल्याला व्यायाम ठरवावं लागतं. स्नायूंचा प्रकार म्हणजे कोणत्या स्नायूला आपण कोणत्या प्रकारचा व्यायाम देणं गरजेचं आहे किंवा कसा देतोय किंवा काय गरजेचं आहे हे आपण स्ट्रेंथ ट्रेनिंगच्या फॉर्म्युलाने आपण ठरवत असतो. तसंच आहार म्हणजे जर काय आहार घेतल्यानंतर माझा स्नायू वाढू शकतो, मसल बिल्ट होणार आहे, काय नाही घेतलं तर काय होणार आहे, किंवा माझं वजन कमी करायचं असेल तर मी कोणत्या प्रकारचा व्यायाम आहार कमी केला पाहिजे हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं असतं. तर आपल्या ट्रेनिंगमध्ये, वेट ट्रेनिंगमध्ये किंवा रेजिस्टन्स ट्रेनिंगमध्ये फक्त वजन उचलणे किंवा डंबेल्स घेणे किंवा खूप मोठ्या बारबेल्स उचलणे असतं असं नाही आहे. त्याच्यामध्ये वेट ट्रेनिंगमध्ये डंबेल्स, बारबेल्स हेही असतातच. त्याचबरोबर काही रेजिस्टन्स बँड्स आजकाल वापरले जातात, जे मी तुम्हाला इथे स्लाईड्सवर दिसत आहेत. आणि तसंच बॉडी वेट ट्रेनिंग म्हणजे स्वतःचं शरीरच हे आपल्याला आपल्या स्नायूंना विरोध करतं आणि त्याच्यानुसार आपण आपलं बळ वाढवू शकतो. त्याला बॉडी वेट ट्रेनिंग म्हटलं जातं. तर स्ट्रेंथ ट्रेनिंगचे फायदे काय असतील? स्नायूचं वास्तुमान वाढवावे म्हणजे आपल्याला नक्कीच एकदम बारीक आहे, किडमिड आहे आणि त्याचं जर छान सुडौल दिसण्यासाठी आपण त्या स्ट्रेंथ ट्रेनिंगचा वापर करतो. शक्ती आणि स्नायूची सहनशक्ती वाढते म्हणजे काय? स्ट्रेंथ ट्रेनिंगनंतर काय वाढतं? ताकदही वाढतं आणि सहनशक्ती म्हणजे कार्यक्षमता वाढायला लागते त्याची. तसंच शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते, त्यामुळे रिपिटेशन मॅक्सिमममध्ये जाता आणि स्ट्रेंथ तुमचं लोड जास्त असतं. तसंच तुमच्या चरबीचा वापर व्हायला लागतो. या अनुषंगाने आपलं शरीरातील चरबी कमी व्हायला लागते. मुद्रा सुधारते म्हणजे पोश्चर, आपण शरीराचे ठेवण म्हणू, ती बदलायला लागते. आपण एखादं असं जर काही लोकांना जे व्यायाम करत नाही त्यांना तुम्ही पाहिलं असेल ते असे वाकलेले असतात. तर जसं जसं व्यायाम करायला स्नायू जसे चांगल्या पद्धतीने काम करायला लागतील तर त्यांचं शरीर एकदम छान दिसायला लागतं. सगळ्यात महत्त्वाचा अजून एक स्ट्रेंथ ट्रेनिंगचा फायदा म्हणजे ऑस्टिओपोरोसिस प्रिव्हेन्शन. म्हणजे तुम्ही ऐकलं असाल की 40 नंतर किंवा 60 नंतर बऱ्याच जणांचे हाडं ठिसूळ होतात, कॅल्शियम कमी पडतो, विटॅमिन डी कमी पडतो असं हे ऐकलं जातं. आणि वयोवृद्ध घरातले जेव्हा एखादा जाता एका भिंतीला तटतात किंवा पडतात यामध्ये त्यांचं सहजरित्या फ्रॅक्चर होऊन जातं, हाड मोडलं जातं. हे का होतं? कारण का हाडं ठिसूळ झालेली असतात, त्यांच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी झालेलं असतो. पण जर हे दुसरं कारण ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जर त्यांच्यामध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग नसेल म्हणजे स्नायू मजबूत नसतील तर हाडं मजबूत राहणार नाहीत. कारण का? शरीररचना अशी आहे की हाड आहे आणि हाडाच्या अवतीभोवती आपले स्नायू आहेत. तर स्नायू काय करतात? ज्यावेळेला जितकं आकुंचन प्रसरण करतात तेवढं हाडाला दाबून ठेवतं. जर स्नायू लूज पडत असतील, कमजोर पडत असतील तर हाडांमधून कॅल्शियम प्रमाण बाहेर जायला लागतो. जर हे कॅल्शियमचे कण बाहेर जायला लागले तर मग ते पोकळ बनायला लागतं. मग जर जाता कोणी धक्का जरी मारला तरी तुमचं फ्रॅक्चर होऊ शकतं, इतकं ऑस्टिओपोरोसिस बनतं. तर आपण जर स्ट्रेंथ ट्रेनिंग करायला लागलो, व्यायाम करून, विरोध करून, त्याच्यामध्ये जर आपल्याला ताकद वाढवलं आणि स्नायूच्या आकुंचन प्रसरणचं प्रमाण वाढवलं तर हाड मजबूत व्हायला लागतं, एकदम स्ट्रॉंग बनतं आणि हे ऑस्टिओपोरोसिसचं प्रमाण कमी व्हायला लागतं. या संदर्भात बऱ्याच डॉक्टर तुम्हाला हेही सांगतील की बॉडी वेट ट्रेनिंग एक्सरसाइज करा किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग करा असं तज्ज्ञ सल्ला देतात. हे अमेरिकन कॉलेज ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनमध्येही दिसून येईल किंवा अमेरिकन हार्ट असोसिएशनमध्ये पण दिसेल. बरेच जे काही एक्सपर्ट सायन्स इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याच्यामधून आपल्याला हे ऐकायला मिळतं की रेजिस्टन्स ट्रेनिंग किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग हे किती गरजेचं आहे. बोन मिनरल डेन्सिटी वाढते म्हणजे हाडाचं घनत्व वाढणे. ज्यावेळेला आपण स्ट्रेंथ ट्रेनिंग करतो तर हाडाचं घनत्व नक्कीच वाढायला लागतं आणि आपण मजबूत बनू शकतो. सौम्य उदासीनता दूर करते म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग जेव्हा करतो बरेच लोक उदास असतात, नाराज असतात, डिप्रेशन असतं, हे सर्व दूर व्हायला लागतं. फिटनेस सुधारते, शरीराची प्रतिमा, स्वाभिमान, आत्मविश्वास सुधारतो. ज्येष्ठ नागरिकांमध्ये बळ आणि शक्ती सुधारते, त्यांचाही आत्मविश्वास वाढतो कारण का त्यांना स्वावलंबी राहणं गरजेचं असतं, त्यांना आवडतं. किंवा बऱ्याच लोकांना असं असतं की माझं मी करता आलं पाहिजे, मला स्वतः काम करायचं आहे. हे केव्हा घडतं? तर आपली स्ट्रेंथ ट्रेनिंग जर झालं तर नक्कीच ते इंडिपेंडंट राहू शकतं.
आता ह्याच्यामध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये सगळ्यात एक महत्त्वाचं किंवा कोणत्याही व्यायामामध्ये एक महत्त्वाचा पार्ट असतो तो म्हणजे फिट प्रिन्सिपल, म्हणजे फ्रिक्वेन्सी, इंटेन्सिटी, टाईम आणि टाईप. म्हणजे किती प्रमाणात केलं पाहिजे, म्हणजे किती वारता केलं पाहिजे, इंटेन्सिटी म्हणजे किती प्रमाणात किती तीव्रतेने केलं पाहिजे, किती वेळा केलं पाहिजे आणि किती काळ केलं पाहिजे आणि कोणत्या प्रकारचा केला पाहिजे, ह्याला फिट प्रिन्सिपल म्हटलं जातं. तर हे तुम्ही चित्रामध्ये इथे स्लाईडमध्ये पाहतात. फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता व्यायामाचे रिपिटेशन किती असले पाहिजेत, इंटेन्सिटी तीव्रता त्याच्याचबरोबर असतं VO2 max, THR, MET, ह्या सर्व आपण तज्ज्ञ डॉक्टर स्नेहा कटके यांच्याकडून ऐकलेलं आहात. आणि टाईम म्हणजे किती वेळ आपण किती काळ व्यायाम केला पाहिजे. साधारणतः आपल्याला माहिती आहे की 1 तास व्यायाम झाला पाहिजे, तर 35 ते 40 मिनटं जरी तुम्ही रोज तुमचा व्यायाम दिला तरीही तुमचं शरीर चांगलं राहू शकतं. टाईम म्हणजे वेळ आपण किती दिला पाहिजे. तर बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की मला वेळ नाही आहे, सकाळीच व्यायाम केला पाहिजे, संध्याकाळी असं काही नाही आहे. तुम्ही कोणतेही व्यायाम करू शकता, पण तुमचं आहाराचं आणि विश्रांतीचा वेळ बाळगून जर तुम्ही व्यायाम ठेवलात तर नक्कीच तुम्हाला चांगलं बेनिफिट मिळतील त्याच्यामध्ये. टाईप कोणत्या प्रकारचा ट्रेनिंग केलं पाहिजे, म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंगच्यामध्ये जसं मी पहिला उल्लेख केलेला आहे की वेट लिफ्टिंग, रेझिस्टन्स बँड ट्रेनिंग आणि बॉडी वेट ट्रेनिंग, ह्यापैकी कोणतेही आपण निवडू शकतो आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग प्रॅक्टिस करू शकतो. तर सुरुवातीच्या म्हणजे नवशिके जे असतील, तर नवीन कोणी सुरुवात करत असेल त्यांनी काय केलं पाहिजे, तर कुठल्या म्हणजे ह्याच फिट प्रिन्सिपलमध्ये मी थोडं सांगू इच्छितो. फ्रिक्वेन्सी म्हणजे आठवड्यातून 2 ते 3 दिवस जर तुम्ही हे स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं आणि याच्यामध्ये 48 तास विश्रांती मिळेल, म्हणजे साधारणतः एक दिवशी आज सोमवारी केलं आणि मंगळवार बुधवार विश्रांती, का गुरुवारी पुन्हा स्ट्रेंथ ट्रेनिंग करा, म्हणजे हे आठवड्यातून 2 ते 3 दिवस तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं गरजेचं असतं. इंटेन्सिटी म्हणजे किती तीव्रतेने केलं पाहिजे. तुम्ही ज्या ठिकाणी आहात ते 60 ते 70% तीव्रतेने केलं पाहिजे. म्हणजे आपण सुरुवातीला पाहिलेला 1 RM प्रिन्सिपल, ज्याच्यामधून हे तीव्रते ठरतं आणि त्याच्यानुसार आपण 60 ते 70% आपण करू शकता. टाईम कालावधी किती असलं पाहिजे, याच्यामध्ये परत सगळ्यात महत्त्व म्हणजे रिपिटेशन्स आणि सेट्स. साधारणतः 10 ते 12 रिपिटेशन्स आणि 1 ते 3 मॅक्झिमम रिपिटेशन्सपर्यंत तुम्ही सेट्सपर्यंत जाऊ शकता. आणि हे एक रिपिटेशन किंवा एक सेट करण्यामध्ये साधारणतः 30 सेकंदापासून 1 मिनिट हा कालावधी लागतो त्याच्यामध्ये. आणि ह्या रीती आपण करायला गेलो तर 30 ते 40 मिनटं हे सफिशियंट होऊन जातात. इंटरमिडिएट टू ॲडव्हान्स म्हणजे जे ऑलरेडी काही काळ व्यायाम करतात पण त्यांना प्रोग्रेस करायचं आहे, ॲडव्हान्स लेवलला जायचं आहे, तर त्यांनी काय केलं पाहिजे, तर त्यांची फ्रिक्वेन्सी असायला पाहिजे साधारण 4 ते 5 दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये जायला पाहिजे. उदाहरणार्थ सोमवार आणि गुरुवार आपण अपर बॉडी एक्सरसाइज, ज्याला छातीचे, खांद्याचे, ट्रायसेप्स, उदर यासाठीचे काही स्नायू आहेत त्यांच्यासाठी व्यायाम करतो. आणि मंगळवार, शुक्रवार यामध्ये आपण पायाकडचे स्नायू, पाठीचे स्नायू यासाठी आपण व्यायाम देतो. हे साधारणतः पुन्हा 48 तास किंवा 72 तासाचा विश्रांतीच्या कालावधीमध्ये आपण हे व्यायाम निवडू शकतो. त्याच्यामध्ये इंटेन्सिटी, तीव्रता याच्यामध्ये बिगिनर्सनी 60 ते 70% सांगितलं असेल तर ह्याच्यामध्ये ॲडव्हान्स लेवलला आपण 70 ते 90%च्या रेशोमध्ये तुम्ही जाऊ शकता. किती कालावधी आपण ह्याच्यामध्ये केलं पाहिजे, तर अगेन 8 ते 12 रिपिटेशनचे 2 किंवा 3 सेट रिपिटेशन्स करू शकता. आणि याच्यामध्ये सर्वात मोठा विषय असतो कारण का तुम्ही ॲडव्हान्स लेवलला जात आहात, तर एक असतं एन्ड्युरन्स आणि एक असतं स्ट्रेंथ ट्रेनिंग. एन्ड्युरन्स ट्रेनिंगमध्ये तुम्ही 12 ते 20 रिपिटेशन्समध्ये जाऊ शकता आणि 2 ते 3 सेट रिपिटेशन्स करू शकता. आणि याच्यामध्ये प्रत्येक सेटला साधारणतः 30 सेकंद ते 1 मिनिट सफिशियंट होऊन जातं. तसंच स्ट्रेंथ ट्रेनिंगला 2 ते 6 रिपिटेशन्स मॅक्झिमम होऊ शकतात कारण का तुमचं वेट जास्त असतं, तुमच्या हातातलं वजन जास्त, ते खूप हेवी असतं. त्यासाठी तुम्ही 6 रिपिटेशन जरी केलं तर सफिशियंट असतं आणि त्याचे 3 किंवा 5 सेट्स तुम्ही करू शकता. आपल्याला कालावधी लागतो 2 ते 5 मिनिटाचा लागतो. आणि एक सेट झाला की तुम्ही विश्रांती घ्यायचं आहे, पुन्हा मग दुसऱ्या सेटमध्ये घ्यायचा. असं जर केलं तर 30 ते 40 मिनिटामध्ये तुम्ही एखाद्या स्नायूला व्यवस्थित मजबूतपणा करू शकता. हे जे काही मी सांगितलं तुम्हाला, हे एक एक्झाम्पल आहे, एक उदाहरण आहे ज्याच्यातून आपण हे ॲडजस्ट करू शकता. खरं तर प्रत्येक माणूस हे वेगळा आहे, प्रत्येकाच्या शरीर रचना वेगळी आहे. त्यानुसार आपल्याला व्यायाम करत असताना तज्ज्ञांचा सल्ला ह्यासाठीच आपण घेतो की मी सुरुवात कुठे करायचं आहे, मला कुठंपर्यंत जायचं आहे, हेच आपण आज इथे सर्व तज्ज्ञांच्याकडून ऐकतो आहोत. किशोरवयीन मुलामुलींनी काय केलं पाहिजे. आता आपण ऐकलेलं की मिडल एज आणि बिगिनर्स आणि ॲडव्हान्स लेवल्स ऐकलं, तर आपण वयोगटांमध्ये पण आपण हे कसं डिपेंड करू शकतो. तर मध्यम क्रिया करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर हळू चालणे, 3-3.5 माइल्स पर आवर ह्या स्पीडनी त्यांनी चालणं केलं पाहिजे. स्लो बाईक रायडिंग म्हणजे 10 माइल्स पर आवरच्या लिमिटच्या अलीकडेच त्यांनी राहून सायकलिंग करू शकतात.
डान्स करू शकतात, वेट लिफ्टिंग हलकी कसरत त्यांनी करू शकतात आणि स्ट्रेचिंग ताण देण्याचा व्यायाम करू शकतात. आणि ह्याच्यामध्ये जर पुढे गेलं ॲडव्हान्स लेवल आहेत, म्हणजे ही लहान मुलं जी आहेत आणि ॲडव्हान्स लेवलला जात आहेत, काही स्पोर्ट्स स्पेसिफिक असतील किंवा इन जनरल व्यायाम करत असतील, त्यासाठी त्यांनी 4.5 माइल्स पर आवर ह्या स्पीडने त्यांनी चालणं ठेवू शकतात. फास्ट बाईक रायडिंग 10 माइल्स पर आवरच्या पुढे जाऊ शकतात. तसंच जॉगिंग किंवा धावणे हे त्यांनी निवडू शकतात. ॲरोबिक एक्सरसाइज नक्कीच करू शकतात. आणि स्पर्धात्मक खेळ ज्याला बास्केटबॉल, फुटबॉल असे मैदानी खेळ ज्याला म्हणू, याचं निवड त्यांनी नक्कीच करावे असं मला वाटतं. वयोगट 20 ते 30 या लोकांमध्ये कशा स्वरूपात असलं पाहिजे, तर या वयोगटामध्ये व्यायाम करण्याची क्षमता आणि शक्ती अधिक असते. शिवाय शरीर लवचिक असतं. त्यामुळे योग्य प्रमाणात व्यायाम करण्यासोबत संतुलित आहार घेणं हे आवश्यक असतं. शारीरिक क्षमतेनुसार दररोज वजन उचलण्याचा सल्ला हे तज्ज्ञ देतात. 20 ते 30 वयोगटातील व्यक्तींनी स्नायूवर योग्य प्रमाणात ताण येणारे व्यायाम करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. यामुळे या प्रकारचे व्यायाम केल्याने शक्ती वाढते व व्यायाम करण्याची क्षमताही वाढत राहते आणि हे सुधारत राहतं. तर कशा प्रकारचे व्यायाम याच्यामध्ये असले पाहिजे, ह्या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता. इथे चेस्ट बेंच प्रेस म्हटलं जातं त्याला, तर बारबेलच्या सहाय्याने चेस्ट प्रेस केलं जातं, म्हणजे हे छातीच्या व्यायाम व खांद्याच्या स्नायूंसाठी हा व्यायाम आहे. तसंच तुम्ही पाहतात की रोईंग, फॉरवर्ड लीन रोईंग म्हटलं जातं. त्याच्यामध्ये तुम्ही दोन्ही हातामध्ये डंबेल्स आहेत आणि पुढे मागे त्याला खेचत राहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला खांद्याचे आणि पाठीचे व्यायाम याच्यामध्ये मजबूत होतात. तसंच खालचं जर चित्र पाहत असाल तर त्याच्यामध्ये दिसतं की रोप स्ट्रेचिंग एक्सरसाइज आहे, ज्याच्यामध्ये दोर आपण रस्सीखेच जे खेळत होतो तसाच हा व्यायाम आहे, ज्याच्यामध्ये आपला कोर आणि हाताचे व पायाचे स्नायू इथे मजबूत करू शकतो. याच्यामध्ये वयोगट 30 ते 40 या वयात शरीरात अतिरिक्त चरबी साठली जाते. हे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असतं. या वयात फुफ्फुसाची क्षारक्षमता मंदावते, त्यामुळे दमा किंवा धाप लागतं. म्हणून श्वसनसंबंधित व्यायाम करण्याची आवश्यकता जास्त असते. तसंच चालण्याचा व्यायाम करण्याचा सल्ला तज्ज्ञ लोक देत असतात. हळूहळू अंतर वाढत जा. जमेल तसं वेळ काढून किमान 15 मिनिटं व्यायाम करा आणि त्यात नियमता असू द्या. याचा फायदा पुढील आयुष्यासाठी नक्कीच होईल. स्नायूंना उपयुक्त ठरतील असा आहार म्हणजेच पालेभाज्या खाणं आवश्यक असतं. अँटीऑक्सिडंट्स व प्रथिनेचं प्रमाण जास्तीत जास्त असणं गरजेचं आहे. याचबरोबर भाज्या व कडधान्य आपण सेवन करणं गरजेचं असतं. याच्यामध्ये या वयोगटांमध्ये काय व्यायाम केलं पाहिजे, तर बारबेल लिफ्टिंग असतं, रोपचा व्यायाम आहे, बँड एक्सरसाइज आणि थेराट्यूब्स एक्सरसाइज व योगा आसने असे जे आहेत, जे शरीराचे स्टॅटिक एक्सरसाइज पण वापरू शकता आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार. वय 50 ते 60 या वयात तुम्ही नियमितपणे व्यायाम करत असाल तर तुम्हाला तुमच्या आणि तुमच्या वयातील इतरांमध्ये फरक प्रकर्षाने जाणवेल. नियमितपणे व्यायाम केल्यास फक्त शारीरिक नाही तर मानसिक समाधान देखील मिळतं. 50 ते 60 वयातील मंडळीने रोज 10 ते 15 मिनिटं व्यायाम करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. या लोकांनी डंबेलचा व्यायाम करू शकतात, रोपचा व्यायाम करू शकतात, रेझिस्टन्स ट्यूबचा व्यायाम करू शकतात, रेझिस्टन्स बँडचा व्यायाम करू शकतात, शरीराचं वजन घेऊन व्यायाम करू शकतात. यासाठी आपल्याला या वयाच्या लोकांमध्ये हे नक्कीच फायद्याचं ठरतं. 70 आणि या पुढील मध्ये जास्तीत जास्त प्रमाणात पाहायला गेलं तर गुडघ्यांचे दुखणे चालू होतात व पाठीचे दुखणेही असतात. यामध्ये व्यायाम करणं नक्कीच गरजेचं असतं. तर योग्य तो सल्ला घेऊनच व्यायाम केला पाहिजे. काही सोपे व साधे व्यायाम करावेत, जसं की खुर्चीवर बसल्यास उठताना कशाचाही आधार घेणं टाळणं हे एक व्यायामाचा प्रकार असू शकतं. खुर्चीच्या सहाय्याने काही व्यायाम करू शकता, खुर्चीवर बसून काही व्यायाम करू शकता, उभारून काही व्यायाम करू शकता. यामुळे पायांची स्नायू क्षमता संतुलित राहण्यासाठी मदत होते. तर इथे काही तुम्हाला चित्र दाखवतो ज्याच्यामध्ये तुम्ही खुर्चीवर बसून कसं व्यायाम करू शकता, खुर्चीचा आधार घेऊन उभारून कसा व्यायाम करू शकता. तसंच चालताना काही व्यायाम करायचे आहेत, झोपून काही व्यायाम करायचे आहेत. हे सर्व जर आपण नियमितपणे अवलंबून घेतलात तर नक्कीच तुम्हाला याच्यातून फायदा होईल. तर ह्या चित्रामध्ये हेही पाहतात की वयोवृद्ध 60, 70, 80चे लोक दिसत आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येतं की ते जिममध्ये आहेत, बॉलवर बसून व्यायाम करतात. याचा अर्थ काय की वय हे काही मर्यादा नाही आहे. हा एक नंबर आहे ज्याच्यातून व्यायामासाठी कोणताही वयाचा माणूस हे व्यायाम नक्की केलं पाहिजे
आपल्याकडे एक थोडंसं गैरसमज अशी येते की माझं वय आता 60 झालं, माझं वय 70 झालं, आता मला व्यायामाची काय गरज आहे. नक्कीच नाही. तुमचं वय 100 जरी असलं तरीसुद्धा तुम्ही व्यायाम करणं गरजेचं आहे. तुम्ही जर व्यायाम करत असाल तर तुमचं शरीर चांगलं राहतं, सदृढ राहतं आणि कोणताही आजार न येता तुम्ही मजबूत राहू शकता. हेच या व्यायामातून आपण सांगू शकतो. तर मला असं वाटतं की यातून तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे स्नायूची बळ वाढवणं किती महत्त्वाचं आहे, कशा प्रकारे वाढवू शकतो आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. आणि वेळोवेळी आपण हे तज्ज्ञांचा सल्ला घेतलात तर नक्कीच तुम्ही कोणताही दुखापती न होता कोणताही धोका न पत्करता तुम्ही व्यायाम करू शकता. आणि जिथे कुठेही तुम्हाला शंका असतील नक्कीच तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आम्हाला इथे विचारू शकता, आम्हाला तुम्ही संपर्क साधा. आणि मला असं वाटतं की हे जेवढं काही मी कमी वेळेत तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला हे तुमच्या फायद्याचं ठरेल असं मला वाटतं आणि मी इथे थांबतो. धन्यवाद. मी आता बोलवत आहे डॉक्टर अक्षय लिमये, जे न्यूरो फिजिओथेरपिस्ट आहेत. नमस्कार, माझं नाव डॉक्टर अक्षय हेमंत लिमये. मी मास्टर्स इन न्यूरोलॉजिकल फिजिओथेरपी केलेलं आहे आणि लिमये फिजिओथेरपी क्लिनिक इथे मी सक्रिय आहे. तर आजच्या आपल्या डॉक्टर तुमच्या भेटीला या भागामध्ये आपण व्यायामाचं विशेष महत्त्व किंवा आरोग्यासाठी व्यायाम हा आपला आजचा टॉपिक आहे. तर तुम्ही ऑलरेडी स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा कार्डिओ रेस्पिरेटरी ट्रेनिंग याविषयी ऐकलेलं आहे. आता आपण पुढचा जो भाग आहे त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याच्यामध्ये मेनली ॲजिलिटी म्हणजे चपळता, प्रोप्रिओसेप्शन आणि कोऑर्डिनेशन म्हणजे आंतरेंद्रिय संवेदन आणि समन्वय, आणि फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता, ह्या 3 गोष्टींविषयी जाणून घेणार आहोत. हे 3 प्रकार मला वाटतं सर्वात कमी लक्ष दिले जाणारे प्रकार आहेत. आपण युज्युअली जिमला जातो, स्ट्रेंथनिंग करतो, ताकद वाढवायचे व्यायाम करतो, वॉकिंग, सायकलिंग, रनिंग, जंपिंग, आपण बरेच व्यायाम प्रकार करतो. यामध्ये हे 3 गोष्टी आपण करतो का हे आपल्याला माहिती नाही आहे. तर आपण आज त्याच्याबद्दल जाणून घेऊया. सर्वात पहिलं आहे ॲजिलिटी म्हणजे चपळता. तुम्हाला चित्र बघून लक्षात येतच असेल की ती का गरजेची आहे. तर ॲजिलिटी किंवा चपळता म्हणजे काय, तर चपळता ही आपले शरीर सक्रियपणे गतिमान असताना वेगवान आणि चपळ असण्याची, दिशा बदलण्याची आणि आपल्या शरीराची स्थिती बदलण्याची क्षमता. म्हणजे कोणतंही काम करताना पटकन डावीकडून उजवीकडे जाता येणे किंवा दिशा बदलता येणे आणि बॅलन्स न जाता, ह्याला आपण ॲजिलिटी म्हणू शकतो. अर्थातच यासाठी समन्वय म्हणजे कोऑर्डिनेशन, संतुलन, वेग आणि बदलत्या परिस्थितीला योग्य प्रतिसाद हे आवश्यक आहे. तर चपळाईच्या व्यायामाचे काय फायदे आहेत. इजा होण्याचा धोका कमी होतो, म्हणजे इंजुरी होण्याचे चान्सेस आपल्याला कमी होतात. बॉडी अवेअरनेस, आपल्या शरीराची जागरूकता वाढते. इम्प्रूव्ड रिकव्हरी टाईम, जसं मगाशी स्नेहा मॅमनी सांगितलं, सचिन सरांनी पण सांगितलं की कोणताही व्यायाम केल्यानंतर शरीराला पूर्वस्थितीत येण्यासाठी जो वेळ लागतो त्याला आपण रिकव्हरी टाईम म्हणतो. तर हा रिकव्हरी टाईम इम्प्रूव्ह व्हायला, चांगला सुधारायला मदत होते. आणि एन्जॉयमेंट ड्युरिंग सेशन, चपळाईचे व्यायाम, ॲजिलिटी एक्सरसाइजेस हे खूप एन्जॉय करण्यासारखे असतात. त्याच्या आपण पुढं आपल्या स्लाईडमध्ये बघूच. मग आता मला चपळतेची गरज आहे का हे फक्त स्पोर्ट्सवाल्यांनीच करायचे आहेत हे आपण बघूया. तर चपळतेची काही दैनंदिन जीवनातील उदाहरणे आहेत, जसं की चालणे, चालताना वळणे, आपण रस्ता क्रॉस करताना डावीकडे उजवीकडे बघतो, गाडीवरनं चालताना उजवीकडे डावीकडे बघतो, हे सगळी चपळतेची उदाहरणे आहेत. पायऱ्या चढणे आणि खाली उतरणे, कोणत्याही पायऱ्या ह्या सरळ एका रेषेत नसतात. आपण 10 पायऱ्या चढल्या की वळतो, मग पुन्हा 6 पायऱ्या चढल्या की वळतो, असं सतत दिशा बदलत राहते. घरगुती कामात अचानक दिशा बदलणे म्हणजे जमिनीवरून वस्तू उचलणे, शेल्फवर ठेवणे किंवा गाडी चालवताना डावीकडून उजवीकडे पाहणे, उजवीकडून डावीकडे पाहणे, हे सगळी ॲजिलिटीची दैनंदिन जीवनातली उदाहरणे आहेत. मग आता ही ॲजिलिटी आपल्याला मोजता येते का, तर ही नक्कीच मोजता येते. त्यासाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या चाचण्या असतात, टेस्ट असतात, ती वापरून आपण ॲजिलिटी मोजू शकतो. ह्यामध्ये तुम्हाला मी एक टेस्ट दाखवली आहे, इलिओनिस ॲजिलिटी टेस्ट. यामध्ये तुम्ही जर बघताय की एक स्टार्टिंग पॉईंट आहे, तिथून 5 मीटर अंतर सरळ पळत जायचं आहे, पुन्हा मागे यायचं आहे आणि कोन्स ठेवलेले आहेत, त्याला नागमोडी वळणे घालत पूर्ण राऊंड कंप्लीट करून पुन्हा एकदा फिनिश लाईनपर्यंत पोचायचं आहे. ह्याचा व्हिडिओ आपण बघणार आहे. चपळता आणि संतुलन म्हणजे ॲजिलिटी आणि बॅलन्समध्ये काही फरक आहे का, तर चपळता ही एखाद्या व्यक्तीच्या हालचालीची दिशा वेगाने बदलण्याच्या क्षमतेचे वर्णन करते. म्हणजे किती फास्ट आपण टर्न करू शकतो म्हणजे चपळता. तर बॅलन्स म्हणजे काय किंवा समतोल म्हणजे काय, तर हे सर्व होत असताना तुम्ही तुमचा बॅलन्स किंवा समतोल ढासळत नाही ना, म्हणजे बॅलन्स होईल. तर हा दोन्हीमधला मेन डिफरन्स आहे. ॲजिलिटी म्हणजे चपळता आणि संतुलन म्हणजे बॅलन्स, हे दोन्हीही वेगळे वेगळे आहेत. आता मला चपळता सुधारता येऊ शकते का, तर आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या चाचण्या करून आणि तुमच्या वर्कआउटमध्ये
जसं तुम्ही मगाशी कार्डिओ रेस्पिरेटरी वर्कआउट बघितला, जिमचा वर्कआउट बघितला, तसं ॲजिलिटीसाठी आपण वेगळा वर्कआउट करू शकतो. याच्यामध्ये आपण शंकू किंवा कोन किंवा चपळतेची शिडी किंवा लॅडर वापरून व्यायाम करू शकतो. या प्रकारे तुम्ही जसं चित्रात पाहताय तसं डावीकडे उजवीकडे सलग पुढे आणि मागे जाऊन आपण हे व्यायाम करू शकतो. हा एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲजिलिटी ड्रिल्स युजिंग कोन्स म्हणजे बाकी कोणतंही साधन न वापरता आपण हे ॲजिलिटीचे व्यायाम कसे करू शकतो हे यामध्ये पाहता येईल. आता हे तुम्ही स्पोर्ट्स स्पेसिफिक झालं. आपल्याला जर मिडल एज किंवा 40च्या पुढं 50च्या पुढं जर ॲजिलिटीचे व्यायाम करायचे असतील तर कोणते करू शकतात, तर त्यासाठी हा व्हिडिओ बघा. ह्याच्यामध्ये आपल्याला 40च्या 50च्या पुढच्या लोकांसाठी काय करता येऊ शकतं हे दिसतंय. स्टार्ट अँड स्टॉप ऑन कमांड म्हणजे चालताना सांगितल्यानंतर थांबता आलं पाहिजे आणि चालता आलं पाहिजे. त्यानंतर टर्निंग वाईल वॉकिंग, सरळ जायचं आहे आणि सांगितलेल्या बाजूला वळायचं आहे. टर्निंग 90 डिग्रीज, सरळ सुरुवात करायची, थांबा, डावीकडे वळा म्हणलं की डावीकडे वळता आलं पाहिजे किंवा उजवीकडे वळा म्हणलं की उजवीकडे वळता आलं पाहिजे. पुन्हा सरळ व्हायचं आणि चालायचं. त्यानंतर आहे टर्निंग 180 डिग्रीज म्हणजे पूर्ण 180 अंश आपल्याला वळायचं आहे, गोल फिरायचं आहे, अर्ध गोल फिरायचं आहे. पुन्हा सरळ जायचं आहे, पुन्हा टर्निंग सांगितलं की पुन्हा गोल फिरायचं. त्यानंतर आहे टर्निंग 360 डिग्रीज म्हणजे आपल्याभोवती एक पूर्ण गोल प्रदक्षिणा मारायची. हे करताना आपण 4 वेळा दिशा बदलतो आणि यामध्ये आपल्याला कळतं आहे की आपली ॲजिलिटी आहे का नाही आहे. हे मोठ्या माणसांसाठी घरच्या घरी करता येण्यासारखे व्यायाम आहेत. आता पुढचं आहे रिॲक्शन टाईम. तुम्हाला चित्र बघून लक्षात येतच असेल की रिॲक्शन टाईम का इम्पॉर्टंट आहे किंवा त्याचं महत्त्व काय आहे. रिॲक्शन टाईम म्हणजे प्रतिक्रिया वेळ. ह्याचा अर्थ काय की एखाद्या व्यक्तीच्या प्रतिक्रिया देण्याच्या किती वेळ लागतो, एखाद्या माणसाला प्रतिक्रिया देण्यासाठी किती वेळ लागतो. तर आपला क्विकनेस टू रिॲक्ट टू एनिथिंग इज युअर रिॲक्शन टाईम. तर हे का महत्त्वाचं आहे, तर हे मेंदूकडून येणाऱ्या संवेदनांचं मापन करतं. त्यामुळे रिॲक्शन टाईमच्या विविध प्रकारच्या टेस्ट असतात ज्या आपण करून चेक करतो की रिॲक्शन टाईम चांगला आहे का नाही. चपळाई म्हणजे ॲजिलिटी आपली जितकी जास्त असेल तेवढा आपल्याला रिॲक्शन टाईम कमी लागणार आहे. त्यामुळे चपळता आणि प्रतिक्रिया वेळ हे एकमेकांशी संबंधित आहेत. जेवढी आपली चपळाई जास्त तेवढा आपल्याला रिस्पॉन्स आपला फास्ट येणार आहे, त्यामुळे रिॲक्शन टाईम आपला कमी होणार आहे. पुढचा भाग आहे अंतरेंद्रिय संवेदन म्हणजे प्रोप्रिओसेप्शन. प्रोप्रिओसेप्शनची व्याख्या अनेकदा शरीराविषयी असलेली संवेदना अशी केली जाते. थोडक्यात काय तर कोणतेही काम करत असताना हाताची किंवा पायाची स्थिती म्हणजे प्रोप्रिओसेप्शन असे ओळखले जाते. हे नसेल तर काय होईल, तर तुमच्या पुढच्या हालचालींचा विचार केल्याशिवाय तुम्ही हलू शकणार नाही. म्हणजे काय की आता तुम्ही कदाचित हा व्हिडिओ मोबाईलवरती बघून ऐकत असाल किंवा लॅपटॉपवरती लावला असाल, तुमचं लक्ष पूर्ण व्हिडिओकडे आहे, पण तुमचे पाय क्रॉस झालेले आहेत किंवा तुमच्या हाताची घडी घालून तुम्ही बसलेला आहात, पण हे तुमच्या लक्षात नाही आहे. हे तुमच्या लक्षात नाही आहे. जेव्हा मी सांगितलं तेव्हा तुमच्या लक्षात आलं. तर हे तुमचं लक्ष नसताना जे हाताची आणि पायाची स्थिती कंट्रोल केली जाते किंवा हे सेन्सेशन जे मेंदूपर्यंत पोहोचवलं जातं ह्याला आपण प्रोप्रिओसेप्शन म्हणतो. सो व्हॉट इज प्रोप्रिओसेप्शन, तर नोईंग वेअर युअर बॉडी पार्ट्स आर. तुमच्या हाताची आणि पायाची स्थिती कुठे आहे, काय आहे, ते किती अंशात वळलेले आहेत हे तुमच्या मेंदूला माहिती असणं म्हणजे प्रोप्रिओसेप्शन होय. अंडरस्टँडिंग हाऊ मच फोर्स टू यूज. तुम्ही किती ताकद लावली पाहिजे. उदाहरणार्थ मी जर खाली पडलेलं एक पेन उचलायचं असेल तर मी किती ताकद लावणार आणि खालनं मला पाण्याची बादली उचलायची असेल तर किती ताकद लावणार. दोन्हीमध्ये आपण खालनंच गोष्टी उचलतोय, पण दोन्हीमध्ये आपण ताकद वेगळ्या वेगळ्या प्रकारची लावतो. आणि कोऑर्डिनेशन बिटवीन बॉडी पार्ट्स अँड सेन्सेस म्हणजे हे सगळं होत असताना शरीराच्या सगळ्या भागांशी एकमेकांशी असलेलं कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय. म्हणजे जेव्हा मी खालून पेन उचलतो तेव्हा मी आधी वागतो, पेनपाशी पोचल्यानंतर माझा हात उघडतो. हा जो सिक्वेन्स आहे हे तिन्ही म्हणजे कुठं आपल्या शरीराची पोझिशन काय आहे, हातापायाची पोझिशन काय आहे, किती फोर्स लावायचा आहे आणि कोणत्या सिक्वेन्समध्ये लावायचं आहे, हे सगळं मिळून आपण एकत्रितपणे प्रोप्रिओसेप्शन असं म्हणू शकतो. तर ह्या प्रकारचे व्यायाम करण्याचे फायदे काय, तर इट इम्प्रूव्ह स्ट्रेंथ म्हणजे तुमची शक्ती वाढायला मदत होते, ताकद वाढायला मदत होते. शारीरिक कार्यामध्ये सुधारणा होते, फिजिकल फंक्शन वाढतं, तुमची कपॅसिटी वाढायला मदत होते. पडण्याचे प्रमाण कमी होते. विशेषतः वृद्धापकाळात ज्यांना बॅलन्स इश्यू आहे, बॅलन्समुळं ते जास्त बाहेर जात नाहीत, घरच्या घरी राहायचा प्रयत्न करतात, त्यांना या प्रोप्रिओसेप्टिव्ह व्यायामाचा खूप चांगला उपयोग होतो. चालण्याच्या वेगात वाढ होते आणि रिड्यूस डिपेंडन्सी म्हणजे दुसऱ्यांवरती अवलंबून राहण्याचं प्रमाण कमी होते. हे या व्यायामाचे फायदे आहेत. आता हे व्यायाम कोणते कोणते आहेत, मी कोणते व्यायाम करू शकतो, तर आपल्याला पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये दिसतं आहे की हे प्रोप्रिओसेप्शनसाठी आपण कोणते कोणते व्यायाम करू शकतो. स्कॉटिंग म्हणजे बैठक आपण मारतो, हा एक प्रकारचा व्यायाम आहे ज्याने तुम्हाला प्रोप्रिओसेप्शन वाढणार आहे.
ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे की तुमचा गुडघा आहे तो तुमच्या पायाच्या पुढं गेला नाही पाहिजे जेव्हा तुम्ही खाली वागताय. फॉरवर्ड लंजेस, एक पाय पुढं ठेवायचा आहे आणि पुन्हा एकदा बैठका मारल्यासारखं खाली आणि वर करायचं आहे. हा साईड व्ह्यू आहे. पुन्हा एकदा गुडघा तुमचा पुढं नाही गेला पाहिजे. साईड लंजेस, जसं आपण समोरून पुढे मागे खाली वर केलं तसं साईडवेज करू शकतो. आणि मिनी साईड लंजेस म्हणजे पूर्ण ज्यांना जाता येत नाही आहे किंवा मी पूर्ण खाली बसलं तर मला उठता येत नाही, हा प्रॉब्लेम ज्यांना आहे ते अर्ध्यापर्यंत जाऊन वरती येऊ शकतात. सिंगल लेग स्टँडिंग, एका पायावर उभे राहणे, हा सर्वात चांगला व्यायाम आहे ज्यांनी प्रोप्रिओसेप्शन वाढणार आहे. सिंगल लेग स्टँडिंग विथ आईज क्लोज, तुम्ही नुसते डोळे बंद करून एका पायावर उभे राहिलात तरी तुम्हाला बॅलन्स चॅलेंज केल्यासारखं जाणवेल, तर हा तुम्ही व्यायाम करू शकता. बॅलन्स बोर्ड एक्सरसाइज, तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये की एक बॅलन्स बोर्ड आहे ज्याच्यावरती उभं राहायचं आहे आणि तो अर्थात दोन्ही बाजूला कलतोय आणि तुम्हाला त्याच्यावरती बॅलन्स करायचा आहे. हाच व्यायाम तुम्ही एका साईडला उभं राहून पुढं मागं पाय ठेवून करू शकता, ज्याच्यामध्ये तुमचा पुढं आणि मागं जाणारा बॅलन्स तुम्ही चॅलेंज करू शकता आणि त्याची ताकद वाढवू शकता, त्याची कंट्रोल करण्याची कपॅसिटी वाढवू शकता. स्क्वॉटिंग ऑन बॅलन्स बोर्ड म्हणजे आपण बॅलन्स बोर्डवरती उभं राहून आता आपण बैठक मारायचा प्रयत्न करतो. तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय की जसं तो खाली येतोय तसं पाय थरथरत आहेत. बॅलन्सिंग ऑन डिस्क, चित्र आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्क दिसते आहे, त्याच्यावरती तुम्ही बॅलन्स करायचं आहे. त्यानंतर सर्वात सोपा मार्चिंग, हे तुम्ही कुठेही करू शकता. आणि मार्चिंग ऑन डिस्क आपण इथं घेतलं, पण तुम्ही कोणत्याही अनइवन सरफेसवरती तुम्ही उशी ठेवून जरी खाली त्याच्यावरती मार्चिंग केलं तरी तुमच्यासाठी तो चांगला व्यायाम होऊ शकतो. आणि स्टँडिंग विथ आईज क्लोज्ड, जसं उभं राहून तुम्ही नुसतं उभं राहून बॅलन्स करताय सेम वे तुम्ही डोळे मिटून बॅलन्स करायचा प्रयत्न करू शकता. तर हे सगळे व्यायाम आपल्याला प्रोप्रिओसेप्टिव्ह एक्सरसाइजेस म्हणून काम करतात. पुढचा भाग आहे समन्वय म्हणजे कोऑर्डिनेशन. समन्वय किंवा समन्वित हालचालीची व्याख्या अचूक आणि नियंत्रित हालचाल केली जाण्याची क्षमता अशी करण्यात येते. ह्याला कोणाकोणाचा रोल आहे याच्यामध्ये, तर डोळे, डोके आणि हात ह्या तिघांचं जेव्हा एकत्रितपणे कोऑर्डिनेशन किंवा समन्वय होतो तेव्हा आपल्या हालचाली सगळ्या ह्या स्मूथ होतात. हे कंट्रोल करण्यासाठी मेंदूमध्ये जो छोटा मेंदू आहे आपल्या मागच्या बाजूला असतो त्याचं सगळ्यात महत्त्वाचं योगदान असतं. हे हालचालींचा क्रम लावण्यास मदत करतो आणि शरीराच्या हालचालींवर लक्ष ठेवतो आणि त्याच्यामध्ये काही सुधारणा करायची असेल तर त्याप्रमाणे मदत करतो. उदाहरणार्थ जसं मगाशीच एक मी उदाहरण सांगितलं की खालून आपल्याला पेन उचलायचं आहे, तर आधी आपण वागतो, मग आपला हात पेनापाशी पोचल्यावर बोटं उघडतो आणि मग पेन पकडतो. हे काम कंट्रोल करायचं काम छोटा मेंदू करतो. आणि आता किती ताकद लावायची, जसं आपण प्रोप्रिओसेप्शनमध्ये बघितलं, तर जर पेन असेल तर तुम्ही कमी ताकद लावणार आहे आणि पाण्याची भरलेली बादली उचलायची असेल तर तुम्ही जास्त ताकद लावणार आहे. पण हे करताना समजा तुम्हाला वाटलं की हे काय जड नसेल म्हणून तुम्ही उचललं आणि तुम्हाला लक्षात आलं की जड आहे, तर तुम्ही इमिजिएटली लगेच ताकद जास्त लावता आणि त्याच्यामध्ये सुधारणा करून ते टास्क तो पूर्ण करता किंवा ती कृती पूर्ण करता. तर हे सगळं काम जे आहे तो छोटा मेंदू करत असतो कोऑर्डिनेशनच्या माध्यमातून. तर समन्वित हालचाली म्हणजे काय, तर योग्य वेग, योग्य अंतर, योग्य दिशा आणि स्नायूंचा योग्य ताण, हे सर्व एकत्रितपणे आपण ह्याला कोऑर्डिनेशन म्हणतो. काही मेंदूच्या आजारांमध्ये आपलं कोऑर्डिनेशन बिघडू शकतं किंवा हालचालींचा योग्य वेग, जसं आपण म्हटलं की योग्य वेग, योग्य अंतर, योग्य दिशा, तर कधीकधी आपण जास्त पुढं जाऊ शकतो, कधीकधी आधीच थांबू शकतो, या प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात. तर त्यासाठी आपल्याला विविध प्रकारचे एक्सरसाइज येतात, त्याला आपण कोऑर्डिनेशन एक्सरसाइज म्हणतो. तर ते आपण आता बघू. पहिला आहे फिंगर टू नोज. ह्याच्यामध्ये हात 90 अंशाचा कोन घेऊन बाजूला ठेवला आहे आणि फक्त कोपऱ्यातून वाकवून नाकाच्या टोकाला बोटाच्या टोकाने स्पर्श करायचा आहे. हा आहे फिंगर टू नोज. दुसरा आहे अल्टरनेट नोज टू फिंगर. समोर हात ठेवायचा आहे, एक बोट वरती घ्यायचा आहे आणि आपल्या बोटाच्या टोकानी नाकाला आणि पुन्हा बोटाला टेकायचा आहे. फिंगर टू फिंगर ह्याच्यामध्ये दोन्ही हात पूर्ण बाजूला घेऊन एकमेकांना टेकवायचे आहेत, बोटाला टोक टेकलं पाहिजे. त्यानंतर आहे प्रोनेशन सुपिनेशन, जसं तुम्ही चित्रात बघताय तसं. आणि पुढचं आहे टॅपिंग ऑन हँड्स, म्हणजे मांडीवरती हात जोरात आपटायचे आहेत, मोठा आवाज आला पाहिजे. तर हे कोऑर्डिनेशन एक्सरसाइजेस आहेत, ज्यांचं कोऑर्डिनेशन कमी झालेलं आहे त्यांना आपण हे करू शकतो. त्यानंतरचा भाग आहे फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता. ही सांधे किंवा सांध्यांच्या मालिकेची अनिर्बंध वेदनारहित हालचालींची क्षमता म्हणजे लवचिकता. म्हणजे काय, तर एखादा जॉईंट किंवा मल्टिपल जॉईंट्स जेव्हा काहीही तुम्हाला कोणत्याही हालचाल करण्यामध्ये कुठेही तुम्हाला रिस्ट्रिक्शन जाणवत नाही तेव्हा आपण म्हणतो की तुमची फ्लेक्झिबिलिटी चांगली आहे. तर या फ्लेक्झिबिलिटीच्या व्यायामाचे काय फायदे आहेत, तर इम्प्रूव्हमेंट इन परफॉर्मन्स. तुमच्या कोणत्याही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा डेली फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला इम्प्रूव्हमेंट दिसून येते. पुन्हा एकदा इजा होण्याचा धोका कमी होतो.
म्हणजे कोणतीही इंजुरी होण्याचे चान्सेस कमी होतात, कारण का तुमचा पूर्ण स्नायू, पूर्ण जॉईंट हे पूर्ण रेंजमध्ये काही त्रास न देता हालचाल करत आहे. जॉईंट अँड मसल स्टिफनेस कमी होतो, म्हणजे जॉईंट किंवा मसलचा जो स्टिफनेस आहे, आखडलेलं जे आहे ते कमी व्हायला मदत होते. हालचालींची रेंज वाढते, म्हणजे त्याला आपण रेंज ऑफ मोशन म्हणतो. तर तुमची पूर्ण हालचाल ही पूर्ण अंशामध्ये होण्यास मदत करते. आणि इम्प्रूव्ह पोश्चर म्हणजे तुमची स्थिती किंवा मुद्रा, तर हे तुमचा पोश्चर इम्प्रूव्ह करण्यास मदत करतं. ह्यामध्ये कोणते कोणते व्यायाम होतात? ऑलमोस्ट तुम्ही सगळे फ्लेक्झिबिलिटी एक्सरसाइजमध्ये तुम्ही सगळ्या प्रकारचे स्ट्रेचिंग पकडू शकता आणि सूर्यनमस्कार पकडू शकता. सूर्यनमस्कार सगळ्यात सोपे, कोणतंही साधन न लागता करता येण्यासारखा व्यायाम आहे आणि कोणीही, मला वाटतं सगळ्याच वयाचे लोक ते करू शकतात. तर तुम्हाला सूर्यनमस्काराच्या सगळ्या पोजेस इथं दिसत आहेत की 10 स्टेजेस आहेत. आणि ह्याचा फायदा काय आहे की प्रत्येक सूर्यनमस्कारामध्ये आपले साधारणतः 13.90 कॅलरीज बर्न होतात. आणि तुम्ही जर हा वर्कआउट 30 मिनटासाठी केला तर साधारणतः 417 कॅलरीज बर्न होतात. मला वाटतं एवढं 30 मिनटाच्या व्यायामामध्ये खूप चांगल्या कॅलरीज बर्न होण्यासाठी हा व्यायाम आहे. तर जसं आता हे मी किती करावेत, तर तुम्ही स्वतःसाठी लक्ष सेट करायचं आहे, टार्गेट तुम्ही सेट करायचं आहे की मला कितीपर्यंत पोचायचं आहे. तुम्ही सूर्यनमस्कार हे 108 फेऱ्यांपर्यंत वाढवू शकता आणि जोपर्यंत तुम्ही या संख्येपर्यंत पोचाल तोपर्यंत नक्कीच तुम्हाला अधिक सडपातळ आणि बारीक झाल्याचं दिसून येईल. पुढचे हे जनरलाइज स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही बघताय की हे आपण मे बी वॉर्मअप किंवा स्ट्रेचिंगमध्ये मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे आपण हे सगळे करू शकतो. तर ह्या प्रकारे आपल्याला ॲजिलिटी, फ्लेक्झिबिलिटी, कोऑर्डिनेशन आणि प्रोप्रिओसेप्शन या 4 प्रकारचे व्यायाम आहेत जे तुम्हाला फिट राहण्यास मदत करू शकतात. आणि मला वाटतं हा सर्वात कमी लक्ष दिला गेलेला व्यायाम प्रकार आहे. तर सर्वांनी ह्याच्यावरती नक्की विचार करावा की आपल्या वर्कआउटमध्ये हा पण व्यायाम प्रकार कसा ॲड करता येईल. आजच्या आपल्या भागात आपण जाणून घेतलं की फ्लेक्झिबिलिटी, ॲजिलिटी किंवा प्रोप्रिओसेप्शन ह्या प्रकारचे व्यायाम आपल्याला कसे मदत करू शकतात. तर मला असं वाटतं तुम्ही याचा नक्की विचार कराल की आपल्या रोजच्या रुटीनमध्ये हे व्यायाम कशा प्रकारे ॲड करता येतील. तर मी सगळ्यात यासाठी IMAचे मी धन्यवाद मानतो की आपल्याला त्यांनी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. आणि तुम्हाला यापैकी कोणत्याही व्यायामासाठी काहीही तक्रार असेल, भीती असेल, कधी चालू करायचे, कसे करायचे, कोणत्याही प्रकारच्या शंका असतील तर आम्ही नक्कीच अवेलेबल आहोत तुम्हाला. तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करा. वी आर देअर फॉर यू. धन्यवाद. तर आपण सर्वांनी पाहिलं की डॉक्टर अक्षय लिमये यांनी आपल्या थोडक्यातच पण खूप अत्यंत आणि महत्त्वाचा विषय तुम्हाला निदर्शनात आणून दिलेला आहे. आता मी बोलवितो डॉक्टर शीतल लिमये. नमस्कार, मी डॉक्टर शीतल अनिकेत लिमये. मी लिमये फिजिओथेरपीमध्ये गेले 9 वर्ष काम करते आहे आणि माझं शिक्षण जे आहे बॅचलर्स ऑफ फिजिओथेरपी आहे ते नागपूरला झालेलं आहे. त्याचबरोबरीनं माझं हायर एज्युकेशन जे आपण मास्टर्स डिग्री म्हणतो ती मी ऑर्थोपेडिकमध्ये घेतलेली आहे. शेफिल्ड हॅलम युनिव्हर्सिटी लंडनमधनं झालेलं आहे. आता मी बऱ्याच कोर्सेस केलेले आहेत वेगवेगळे. ते म्हणजे सर्टिफाईड मी ॲक्वॅटिक ट्रेनर आहे, ॲक्वॅटिक थेरपिस्ट आहे. त्यानंतर ANC PNC ट्रेनर आहे. त्याचबरोबरीने मी एरोबिक एक्सरसाइजेसचे सुद्धा सर्टिफिकेशन कोर्सेस केलेले आहेत. आणि इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट वुमेन विंगची मी सब कोऑर्डिनेटर आहे सांगली ब्रँचची. आज आपण सर्वांनी आतापर्यंत जाणून घेतले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम प्रकार व त्याचे काय फायदे असतात. तसाच एक मोठा प्रश्न आहे की प्रेग्नन्सीमध्ये एखाद्या स्त्रीने व्यायाम करावे की न करावे. तर या प्रश्नाला उत्तर म्हणून मी तुम्हाला आज हे प्रेझेंटेशन दाखवणार आहे. तर हे प्रेझेंटेशन आहे प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरची फिजिओथेरपी. या प्रेझेंटेशनला मी 3 भागांमध्ये डिवाईड केलेलं आहे. ANC केअर म्हणजेच प्रसूतीपूर्व, प्रसूती दरम्यान व प्रसूतीनंतर. तर व्यायामाचे काय फायदे असतात. एखाद्या वेळेला आपल्याकडे आता एखादी स्त्री प्रेग्नंट असली की तिला घरचे सगळे सांगतात की तू विश्रांती घे, निवांत राहा, फिरू नकोस, वाकू नको आणि नुसतं निवांत रिलॅक्स राहायला सांगतात. पण असं न करता जर थोड्या प्रमाणात व्यायामाला सुरुवात केली तर तिच्या जीवनात या सगळ्या व्यायामाचे भरपूर फायदे होतात. तर व्यायामाचे सगळ्यात मोठा फायदा म्हणजे वेदना किंवा अंगावरची सूज कमी होणे. वेदना म्हणजे कुठल्या वेदना, तर एक कॉमन कंडिशन असते, कंबर दुखते, पाठ दुखते, ह्या सगळ्याच प्रेग्नंट स्त्रिया बऱ्याचदा कंप्लेन करत असतात. तर व्यायामामुळे ह्या दुखणं कमी करायला किंवा ही दुखणी परत पुढे वाढू नये म्हणून याची फार चांगली मदत होत असतेच. त्याचप्रमाणे अंगापायावर जी सूज आलेली असते तीसुद्धा व्यायामामुळे कमी होत असते. त्यानंतर बऱ्याच स्त्रिया कंप्लेन करतात की मला नीट झोप लागत नाही, सारखं टेन्शन, स्ट्रेस असतं. मग आपल्याकडे याच्यासाठी रिलॅक्सेशन एक्सरसाइजेस असतात ज्याच्यामुळे झोप चांगली लागते. त्यानंतर स्त्रियांना त्यांच्या प्रसूतीसाठी तयार करायचं कामसुद्धा व्यायामामुळे होत असतं. कोर स्टेबिलिटी किंवा पेल्विक फ्लोर मसल्सची जी आपण स्ट्रेंथनिंग म्हणतो
ती करायला व्यायाम फार चांगली मदत करतात. त्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच प्रमाणात पोश्चर आपलं जे बदललेलं असतं ते बदललेल्या पोश्चरला परत नॉर्मल आणायला व्यायाम फार फायदेशीर ठरतात. त्यानंतर डिलिव्हरी नंतरच्या आपल्या पोझिशनला यायला व्यायामाची फार चांगली मदत होत असते. त्यानंतर सावधगिरी काय घ्यावी, तर सगळ्यात महत्त्वाचं कुठल्याही प्रकारचा व्यायाम चालू करण्याआधी एखाद्या गरोदर स्त्रीने, प्रेग्नंट स्त्रीने आपल्या गायनेकोलॉजिस्टची परमिशन घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण गायनेकोलॉजिस्टला तुमच्या सगळ्या कंडिशन्स माहिती असतात, काय कॉम्प्लिकेशन्स आहेत, किंवा नॉर्मल असेल सगळं तर ते तुम्हाला नक्कीच सांगतील की तुम्ही व्यायाम करायला काहीच हरकत नाही आहे. तर व्यायाम सुरुवात जेव्हा आपण करतो आहे, व्यायामादरम्यान तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या वेदना व्हायला नको आहे, पोट दुखतं आहे, कंबर दुखतं आहे हे जाणवायला नको आहे. त्यानंतर आपण नॉर्मली एक्सरसाइज करताना म्हणतो की घाम यायला पाहिजे, कॅलरीज बर्न होतात. पण ड्युरिंग प्रेग्नन्सी व्यायामामध्ये घाम येणं आपल्याला नको आहे. आपल्याला या पोझिशनमध्ये, या स्टेटमध्ये आपल्याला रिलॅक्स आणि स्लो एक्सरसाइजेस करायचे आहेत. त्यानंतर कुठल्याही प्रकारची अस्वस्थता किंवा डिस्कम्फर्ट तुम्हाला जाणवायला नको आहे, BP शूट होते, खूप घाम येतो आहे, अस्वस्थ होतं आहे असं नको व्हायला. त्यानंतर चक्कर येत असेल तर त्याच पॉईंटला आपण व्यायाम थांबवणं गरजेचं आहे. थकवा यायला नको. प्रेग्नन्सीमध्ये एक्सरसाइज करताना तुम्हाला फ्रेश वाटणं गरजेचं आहे, थकवा येऊन इथे चालणार नाही. तर व्यायामाचं प्रिस्क्रिप्शन म्हणजे जसं आपण औषध गोळ्यांचं प्रिस्क्रिप्शन तुम्हाला डॉक्टर देत असतात त्याचप्रमाणे व्यायामाचं काही प्रिस्क्रिप्शन असतात. तर त्यामध्ये आपण तुम्हाला सांगतोय की व्यायाम कशा पद्धतीने करावे. तर सुरुवातीला तुम्ही व्यायाम 15 ते 30 मिनटं करू शकताय, आठवड्यातनं 3 वेळा. हे अगदी कन्सीव्ह झालेल्या दिवसापासून जरी सुरुवात केले तरीही चालतात, पण तुमच्या गायनेकोलॉजिस्टच्या परमिशन घेऊन आणि अंडर फिजिओथेरपिस्ट सुपरविजन किंवा जे व्यायाम तज्ज्ञ असतात त्यांच्याकडनं किंवा कुठल्याही ट्रेनरकडनं. तर हे 15 ते 30 मिनटं आपण कसे डिवाईड करणार, तर सुरुवातीचे 5 मिनटं जी असतात ती आपण वॉर्मअप एक्सरसाइजसाठी घेत असतो. वॉर्मअप म्हणजे आपल्या बॉडीला आपण व्यायामासाठी जे तयार करत असतो याला म्हणतात वॉर्मअप एक्सरसाइजेस. त्यामध्ये शरीराची हलकी फुलकी हालचाल, जसं मान गोल फिरवणे, हाताची गोल हालचाल करणे, याला म्हणतात आपण वॉर्मअप एक्सरसाइजेस. त्यानंतर योग्य व्यायाम जे प्रॉपर पर्टिक्युलर एक्सरसाइज असतात ते प्रेग्नन्सीमध्ये ट्रायमेस्टरप्रमाणे डिवाईड केलेले असतात. आता ट्रायमेस्टर म्हणजे काय, तर पहिल्या 3 महिन्यांना आपण म्हणूया फर्स्ट ट्रायमेस्टर, पुढचे 3 महिने असतात त्याला म्हणतो सेकंड ट्रायमेस्टर, शेवटच्या 3 महिन्यांना म्हणतात थर्ड ट्रायमेस्टर. मग याप्रमाणे आपण प्रत्येक ट्रायमेस्टरनुसार ते पर्टिक्युलर एक्सरसाइज आपण 10 ते 15 मिनटं करून घेणार. त्यानंतर येतं कूल डाऊन सेशन. कूल डाऊनमध्ये आपण काय करतोय, जे इतक्या वेळ आपण एक्सरसाइज केले, वॉर्मअप करून एक्सरसाइज केले, ती बॉडी जी आपली गरम झालेली असते तिला आपण परत रिलॅक्स करायचं काम करतो. त्या सेशनला म्हणतो आपण कूल डाऊन सेशन. त्यामध्ये आपण स्ट्रेचिंग घेत असतो. मग हे व्यायाम प्रकार तुम्ही कसे वाढवावेत, तर प्रोग्रेशन आपण अशा प्रकारे करतोय की जे एक्सरसाइज आपण आठवड्यातनं 3 वेळा करत होतो ते आता तुम्ही 4 ते 5 वेळा करू शकतात. अगदी 30 ते 40 मिनटं केले तरीही चालतात. तर आता पर्टिक्युलर एक्सरसाइजेस मी तुम्हाला इथे दाखवलेले आहेत. पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये हे काही व्यायाम प्रकार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही या पोझिशनला येऊन कंबर खाली वाकवणे, उंचावणे, ज्याच्यामुळे तुमच्या पेल्विक फ्लोअर मसल स्ट्रेंथन होतात, कंबरदुखी जी असते ती कमी होते आणि पोट कमी व्हायला सुद्धा मदत होत असते. या पिक्चरमध्ये तुम्ही बघताय की एक फिजिओथेरपिस्ट तुम्हाला व्यायाम प्रकार कशा पद्धतीने शिकवते. त्यानंतर ज्या स्त्रिया फर्स्ट ट्रायमेस्टरपासून एक्सरसाइज करत आहेत त्या सेकंड ट्रायमेस्टरमध्ये तेच एक्सरसाइज कंटिन्यू करून थोडंसं वेट ट्रेनिंग त्याच्यामध्ये आपण ॲड करू शकतो. वेट म्हणजे हातात अर्धा ते 1 किलोचं वजन घेऊन अप्पर बॉडी स्ट्रेंथनिंग आपण स्टार्ट करू शकतो, कारण त्याची आपल्याला पुढे बेबीला लिफ्टिंग आणि कॅरिंग करताना मदत होते. त्यानंतर हा एक पोश्चर आहे ज्याला आपण बटरफ्लाय पोज म्हणतो. ते तुमचे गायनेकोलॉजिस्ट तुम्हाला सजेस्ट करतात की हा व्यायाम करायलाच पाहिजे, ज्याच्यामुळे तुम्हाला डिलिव्हरीच्या वेळेला स्मूथली व्हायला मदत होत असते. त्यानंतर थर्ड ट्रायमेस्टरची एक्सरसाइज. आता तुम्ही बघितलं असाल की फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये बऱ्या प्रमाणात तुम्ही एक्सरसाइज जे आहे ते उताणं झोपून केलात तरी चालतं आहे, कारण त्या पोझिशनमध्ये, त्या स्टेटमध्ये पोटाचा भाग काय फार वाढलेला नसतो, बाळाची ग्रोथ इतकी नसते, त्यामुळे उताणं झोपून जरी एक्सरसाइज केलात तरी त्याला काहीच हरकत नाही. मात्र दुसऱ्या किंवा तिसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये जेव्हा एक्सरसाइज करताय तेव्हा कुठलाही व्यायाम प्रकार तुम्हाला उताणं झोपून नाही करायचा आहे. तर हे वेगवेगळे पिक्चर्स आहेत इथे तुम्हाला दाखवलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला थर्ड ट्रायमेस्टरचे हे एक्सरसाइज दिसतात. पण आता हे सगळे प्रोग्रेसिव्ह एक्सरसाइज आहे. मी इथे परत तुम्हाला सांगू इच्छिते की कुठलाही व्यायाम प्रकार फक्त चित्र बघून, व्हिडिओ बघून करू नयेत. अंडर गायडन्सच हे एक्सरसाइज स्टार्ट करावे. आता या तिन्ही ट्रायमेस्टरमध्ये कुठल्या प्रकारचे एक्सरसाइज आहेत ते चालू शकतात, अगदी पहिल्या ट्रायमेस्टरपासून तर शेवटपर्यंत चालणारे. तर त्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे चालणे.
आता बऱ्याच स्त्रिया म्हणतात मी संध्याकाळी जेवण झाल्यावर चालायला जाते, पण ते चालणं नुसतं बागेत फिरण्यासारखं चालणं त्याला आपण व्यायाम नाही म्हणणार. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, खूप फास्ट चालायचं पण नाही आहे, खूप स्लो पण नाही, एक मीडियम पेसने, मॉडरेट पेसने तुम्हाला चालायचं आहे. हाताची आणि पायाची कोऑर्डिनेटेड मूव्हमेंट करून चालायचं आहे. त्याला आपण म्हणतो ब्रिस्क वॉकिंग. आणि हे तुम्हाला दिवसातनं 30 मिनटं तरी केलंच पाहिजे. जर सलग 30 मिनटं होत नसतील तर ह्या पिरियडला तुम्ही दिवसातनं 3 वेळेला डिवाईड करू शकतात. सकाळी 10 मिनटं, दुपारी 10 मिनटं, संध्याकाळी 10 मिनटं. त्यानंतर सायकलिंग. आता सायकलिंग म्हणजे रोडवरची सायकल पळवतो ती नाही, तर जी स्टेशनरी सायकल आपण जिममध्ये किंवा घरी वापरू शकतो अशी सायकल, ज्याच्यामध्ये तुम्हाला पडण्याचा किंवा बॅलन्स जाण्याचा काही धोका नसतो. तर या सायकलिंगचा पण आपल्या प्रेग्नन्सीमध्ये खूप चांगला फायदा होतो. त्यानंतर पाण्यातले व्यायाम किंवा पोहणे. आता पाण्यात आपण बॉडी जशी गेली आपली तशीच वेटलेस फील होत असते, त्यामुळे पाण्यातल्या व्यायामाने बऱ्यापैकी स्ट्रेंथनिंग खूप चांगली होते. दुखणी असतात ती कमी जाणवतात. त्यामुळे स्विमिंग किंवा पाण्यातले पर्टिक्युलर एक्सरसाइज असतात ते जरी केले तरी स्त्रियांना ते चालतात. मग आता जिममध्ये एक्सरसाइज करणं. मग आता जिममध्ये कुठल्या स्त्रिया एक्सरसाइज करू शकतात, ज्या सुरुवातीपासनं अगदी प्रेग्नंट राहण्याच्या आधीपासून जे जिम करता आहेत त्यांनी जर हे एक्सरसाइज कंटिन्यू केले तर त्यांना ते जिम कंटिन्यू करायला काहीच हरकत नाही, अनलेस अँड अंटिल त्यांना कुठल्याही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत असं त्यांच्या गायनोकॉलॉजिस्टनी जर सजेस्ट केलं असेल तरच. किंवा ज्या खेळाडू असतात, ॲथलेटिक असतात, त्यांनी ते केलं तरी चालेल. त्यानंतर आला आता पोस्टनेटल किंवा प्रसूतीनंतरचा भाग. आता पोस्टनेटल एक्सरसाइजेसचे काय फायदे असतात, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपलं पोश्चर, आता प्रेग्नंट राहिलं आहे, डिलिव्हरी झाली आहे, त्याच्यानंतर बऱ्याच प्रमाणात पोश्चर जे आहे आपलं उठण्या बसण्याची पद्धत ती बऱ्याच प्रमाणात बदललेली असते. ती परत नॉर्मलला आणायला आपल्याला पोस्टनेटल एक्सरसाइजेस मदत करत असतात. त्यानंतर शक्य तितक्या लवकर तुम्ही चालायला सुरुवात करा. आता डिलिव्हरीनंतर नॉर्मल असू देत किंवा सीझर असू देत, घरचे सांगतात तू फक्त पडून राहा, तू फक्त बाळाला बघ, तू उठू नकोस, तू बसू नकोस, किंवा तिला उठताना बसताना तिला सारखा विथ सपोर्ट उठवतात. तर तसं न करता जसं तुम्हाला तुमची भूल उतरायला सुरुवात होईल, पायात संवेदना जाणवायला लागतील, त्याच पॉईंटला तुम्ही तुमच्या बेड साईडला तरी थोडंफार चालायला सुरुवात करा. अगदी हे पण होत नसेल तर ब्रिदिंग एक्सरसाइज म्हणजे जे आपण श्वासाचे व्यायाम म्हणतो ते सुरुवात करायला इथे काहीच हरकत नाही आहे. त्यानंतर आहे कोर स्टेबिलिटी. कोर स्टेबिलिटी हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आजकाल सगळ्या स्त्रियांना असते की मला पोट सुटायला नको आहे, वजन वाढायला नको आहे. मग अशा पोझिशनला आपल्याला कोर स्टेबिलिटीचे एक्सरसाइजेस खूप फायदेशीर असतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पोटाचे व्यायाम शिकवले जातात. त्यानंतर विगरस एक्सरसाइज. विगरस म्हणजे जे आपण प्रॉपर एक्सरसाइज असतात, जे वेट लॉससाठी, प्रॉपर स्ट्रेंथनिंगसाठी स्टार्ट करतो, ते तुम्ही तुमच्या डिलिव्हरीच्या नंतर 6 ते 8व्या आठवड्यात सुरुवात करू शकता. आता हे इथे पोस्टनेटल एक्सरसाइजेस मी इथे शेअर केलेले आहेत. आता आपल्या देशामध्ये, बाहेर देशांमध्ये असं असतं की एखादी स्त्री प्रेग्नंट राहिली तर तिच्यासाठी लगेच प्रेग्नन्सी क्लासेस घेतले जातात, ज्यामध्ये तिला वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम प्रकार किंवा स्वतःची कशा प्रकारे काळजी घ्यावी हे शिकवलं जातं. त्यांच्या पुढच्या जीवनामध्ये त्यांना खूप चांगला उपयोग होत असतो. तर इथे हे थोडे मी शेअर केलेले आहेत. हे आहेत ग्रुप एक्सरसाइजेस जे आपण स्ट्रेंथनिंगसाठी यूज करू शकतो. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात हे पोटासाठीचे व्यायाम प्रकार आहेत इथे. त्यानंतर अप्पर बॉडी स्ट्रेंथनिंगसाठी. बऱ्याच स्त्रिया कंप्लेंट करतात बाळ झाल्यानंतर मला स्वतःसाठी किंवा व्यायामासाठी वेळ नाही आहे. मग तशा स्त्रियांसाठी इथे थोडे स्पेसिफिक एक्सरसाइज तयार केलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या बाळालासुद्धा इन्व्हॉल्व करू शकता आणि स्वतः पण करू शकता, ज्यामुळे बाळाला तुमचा सहवास लाभतो, तुम्हाला पण लाभतो आणि त्यामुळे व्यायाम करायला तुम्हाला एक चांगला उत्साह मिळत असतो. तर हे थोडे विथ बेबी तुमचे जे एक्सरसाइज आहेत ते मी इथे शेअर केलेले आहेत. तर इथे मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की जितक्या लवकर तुम्ही व्यायामाला सुरुवात कराल तितक्या लवकर तुमची रिकव्हरी चांगली होईल, वजन लवकर आटोक्यात येईल, पोट सुटणं जो प्रकार आहे तो कमी प्रमाणात होईल, किंवा सुटला असेल तर ते लवकर तुम्हाला स्ट्रेंथन व्हायला मदत होईल. आणि एक इथे मी सांगते की अ हेल्दी मदर हॅज अ हेल्दी बेबी अँड अ हेल्दी फॅमिली. तर ती स्त्री म्हणजे एखादी स्त्री जर हेल्दी असेल तर तिचं बाळ तितकंच हेल्दी राहील आणि तिचं कुटुंब तितकंच हेल्दी आणि आनंदी राहील. मी आशा करते की या प्रेझेंटेशनचा किंवा या माहितीचा तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये चांगलाच फायदा होईल. त्याचबरोबरीने मी इथे IMAचे आभार मानते की त्यांनी मला एवढा छान प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, जेणेकरून मला तुमच्याशी संवाद साधता आला आणि त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांचे आभार मानते. थँक्यू. धन्यवाद. तर आपण सर्वांनी पाहिलं आणि ऐकलं तज्ज्ञ डॉक्टर स्नेहा कटके, डॉक्टर अक्षय लिमये, डॉक्टर शीतल लिमये यांना. ह्या सगळ्यांच्याकडून आपल्याला हे माहिती मिळाली की आपण व्यायाम केला पाहिजे,
कसा केला पाहिजे आणि ते किती महत्त्वाचं आहे आणि कोणाच्या मार्गदर्शनाखाली घेतलं पाहिजे. आणि या तज्ज्ञ डॉक्टरांचा मी मनापासून आभार मानतो इथे. आणि याचबरोबर IMA सांगली ज्यांनी हे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलं त्यांचाही मी इथे आभार मानू इच्छितो. त्यासाठी डॉक्टर माधवी पटवर्धन मॅडम व डॉक्टर सुहास जोशी सर यांचा मी खूप खूप आभार मानतो. तसेच प्रेसिडेंट डॉक्टर अजित मेहता व सेक्रेटरी डॉक्टर पराग शाह यांचाही मी आभार मानतो आहे. धन्यवाद. मित्रहो, आरोग्यासाठी व्यायाम या कार्यक्रमाअंतर्गत आज आपणासमोर डॉक्टर सचिन शेट्टी, डॉक्टर स्नेहा कटके, डॉक्टर अक्षय लिमये आणि डॉक्टर सौ शीतल लिमये यांनी विविध प्रकारचे व्यायाम, विविध वयोगटातील असलेले व्यायाम, चपळता, शारीरिक क्षमता आणि प्रसूती दरम्यान करण्याचे व्यायाम याविषयी अत्यंत सखोल असं मार्गदर्शन आपणासमोर सादर केलेलं आहे. या एपिसोडची लिंक आपण आपल्या नातेवाईकांना व मित्रांना जरूर शेअर करावी आणि ह्या विविध प्रकारच्या व्यायामाची माहिती, शास्त्रोक्त माहिती आपल्या सर्व नातेवाईकांना व मित्रांना पाठवावी अशी मी आपणास विनंती करतो. या कार्यक्रमासाठी अतिशय कष्टपूर्वक सर्व स्लाइड्स एकत्र करणं, माहिती एकत्र करणं आणि कार्यक्रम सादरीकरणासाठी अत्यंत कष्ट घेतलेले डॉक्टर सचिन शेट्टी, स्नेहा कटके, अक्षय लिमये आणि शीतल लिमये यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. तसेच IMA सांगलीकडून व आपणा सर्वांकडून हा अतिशय चांगला कार्यक्रम सादर केल्याबद्दल या सर्व टीमचे मी मनापासून आभार मानतो आणि ह्या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा अशी विनंती करतो. IMA सांगली आरोग्य जागृती या चॅनेलला सबस्क्राईब करा. IMA सांगली आरोग्य जागृती कार्यक्रमावर यापूर्वी झालेले सर्व आरोग्यविषयक एपिसोड्स आपण मनापासून बघा. पूर्ण शास्त्रोक्त माहिती असणारा हा चॅनेल आहे, कधीही तुम्ही बघू शकता. आणि ह्या आणि इतर कार्यक्रमांसाठी आपल्या आरोग्य जागृती कार्यक्रमाची लिंक इतरांना शेअर करा. आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.